नमस्कार, मी सूरज वागसकर. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा निकालातून माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. आपलं स्पार्क अकॅडमीमध्ये स्वागत आहे. स्पार्क अकॅडमी अंतर्गत कॅप्सूल बॅच ही सिरीज चालू आहे. त्यात संपूर्ण विषयांची रिव्हिजन घेण्यात येत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला असणारे सर्व विषय हे यूट्यूबवर अवेलेबल आहेत. मी आज राज्यशास्त्र संपूर्ण आणि पूर्ण रिव्हिजन जी पूर्व परीक्षेला अवेलेबल आहे ती घेणार आहे. तर त्या बॅच अंतर्गत आपण PYQ बेस्ड ॲनालिसिस घेणार आहोत. नक्की पूर्व परीक्षेला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे. आपला राज्यशास्त्राचा विषय हा खूप मोठा आहे तसा, आणि सर्व अभ्यासनाची आपल्याला गरज नाही आहे. आयोगाने आपल्याला फिक्स करून दिलेलं आहे की तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी काय लागतंय म्हणून. जे तुम्ही जर रिव्हिजन सिलेबस जर पाहिला तर सिलेबसमध्ये पूर्ण ते मेन्शन आहे, आणि PYQ मध्ये आपल्याला डिटेलमध्ये समजतंय की आपल्याला नक्की आयोगाला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे. तुम्ही जर आयोगाचा सिलेबस जर पाहिला तर सिलेबसमध्ये पहा, राज्यशास्त्र 4था पॉइंट, भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन. याच्यात आपल्याला समजतं की भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि प्रशासन हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यात काय अभ्यासायचं आहे? संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरणे, हक्कविषयक बाबी इत्यादी गोष्ट आपल्याला राज्यशास्त्रात अभ्यासायच्यात, आणि हा सिलेबस एकदम फिक्स दिलेला आहे. एवढ्याच गोष्टी अभ्यासायच्यात, बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाहीये. आपल्याला पूर्ण लक्ष्मीकांत वाचण्याची गरज नाहीये. जे पॉईंट इथं मेन्शन आहेत आणि PYQ मध्ये अजून आपल्याला समजतं, हे जे पॉईंट दिलेत ते डिटेलमध्ये PYQ मधून आपल्याला समजतं नक्की आयोगाला विद्यार्थ्याकडून अपेक्षा काय आहेत. हे जे पॉईंट दिलेत ते आपण जर सिलेबसमध्ये एलॉबरेट करून जर घेतले, म्हणजे मागं जे PYQ आले होते त्या PYQ वरून आपल्याला समजतं की नक्की आयोगाला कोणत्या घटकावर प्रश्न विचारायचे. तर आयोगाने आतापर्यंत घटना निर्मिती आणि त्याचे वैशिष्ट्य यावर प्रश्न विचारलेत. म्हणजे आपलं काम हे आहे की पुस्तकात जायचं आणि ही डिटेलमध्ये अभ्यासायचं, घटना निर्मिती आणि त्याचे वैशिष्ट्य. त्यानंतर संघ आणि त्याचे क्षेत्र, नागरिकत्व. आता नागरिकत्वावर आतापर्यंत 2च क्वेश्चन आलेत, त्याला फार जास्त महत्व द्यायची गरज नाही. जे 2 क्वेश्चन आलेत ते पाहिजे, आणि बेसिक कलम पाहिजे. आता मूलभूत हक्क हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. मूलभूत हक्क यावर आयोगाने आतापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेत, आणि तो तुम्हाला एकदम डिटेलमध्ये अभ्यासायचे. म्हणजे पहिले 50 कलम आहेत ते तुम्हाला पाठच पाहिजे, 2 पाठ, तरच चांगले मार्क येतील पॉलिटीमध्ये. म्हणजे जे महत्वाचे कलम आहेत ना तिथून तुम्हाला मी इथं सांगणार आहे. तर मूलभूत हक्क खूप महत्वाचं आहे. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व हे खूप महत्वाचे आहेत. मूलभूत कर्तव्य, हे जी बेसिक फंडामेंटल पार्ट आहे पॉलिटीचा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आणि तुम्ही ह्या पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे पॉलिटी लक्ष्मीकांत फर्स्ट टू लास्ट पेज वाचण्याची गरज नाही. ज्या हायलाइटेड गोष्टी आहेत, आयोग वारंवार विचारले जातात, त्या गोष्टी तुम्ही सर्वात पहिल्यांदा अभ्यासा, आणि वेळ जर मिळत असेल तर इतर गोष्टींकडे जा. पण ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यात पहिलं करणं गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टी फिक्स आहेत आणि याच्यावर मार्क तुम्हाला मिळणार आहेत, आणि या गोष्टी तुम्हाला परीक्षेत दिसणार आहेत, आणि प्रत्येक परीक्षेत हे विचारले जातात. त्यामुळे तुमची सर्वात पहिली प्रायोरिटी ही असायच्यात. हे जे मी पॉईंट PYQ बेस्ड तुम्हाला काढून दिलेले आहेत हे पहिल्यांदा अभ्यासा, आणि नंतर तुम्हाला वाटत असेल तर इतर गोष्टी अभ्यासा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, संसदेवर पण आतापर्यंत बरेच प्रश्न आलेत, सर्वोच्च न्यायालयावर. आणि प्रीला काय असतं की बेसिक प्रश्न विचारले जातात. खूप डिटेलमध्ये आपल्याला प्रीला अभ्यास करायची गरज नसते. लॉजिकच्या आधारावर आपल्याला उत्तर देता येतात. तुम्हाला फक्त एक जनरल अवेअरनेस आणि कॉमन सेन्स पाहिजे. प्रीला खूप जास्त अभ्यासाची गरज नसती. जितके तुम्ही PYQ सॉल्व्ह करता तितके तुम्ही मेरिटमध्ये येण्याची किंवा कटअप लाईन क्रॉस करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही एक लॉजिकली अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पुस्तक घेतलं स्टार्ट टू एंड वाचण्याची गरज नसतं. PYQ जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केली, आणि एक्झामची काय डिमांड आहे, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे याला महत्व नाहीये, आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे याला खूप महत्व आहे, आणि ती अपेक्षा आपल्याला PYQ मधून समजते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालय जरी दिलं असेल तरी सर्वोच्च न्यायालयावर वर प्रश्न येतात, आणि कोणते येतात ते PYQ मधून समजतं, आणि त्याच घटकावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन दिसतात. न्यायालयीन पुनर्वलोकन, आता ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन ते आपण पुढे पाहणार आहोत, आणि याच्यावर सारखे प्रश्न येतात, आणि तुम्हाला याची कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे, कारण PYQ मध्ये विचारली त्यामुळे तुमची ती क्लिअर पाहिजे. न्यायालयीन सक्रियता हा एक टॉपिक तुमचा क्लिअर पाहिजे, आणि लोक अदालत. म्हणजे हे 2 कन्सेप्ट आहेत. न्यायालयीन सक्रियता काय आहे, न्यायालयीन पुनर्वलोकन काय आहे, ह्या दोन्ही पण कन्सेप्ट तुमच्या एकदम पाठ पाहिजे, आणि दोन्ही मधला डिफरन्स पण माहित पाहिजे. त्यासाठी काय करायचं, एका पेजवर या दोन्ही पण संकल्पना तुम्ही
लिहून काढायच्या. त्या लिहिल्या तर तुम्हाला त्यातला डिफरन्स कळून जाईल. त्यानंतर राज्यपालावर प्रश्न हमखास येतो. महाराष्ट्रातील राज्यपाल त्यांच्याविषयी प्रश्न येणार. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावर तुम्हाला प्रश्न दिसणार. राज्य विधिमंडळ, उच्च व दुय्यम न्यायालय, केंद्र राज्य संबंधावर हा एक टॉपिक खूप महत्वाचा आहे. आपण राज्यसेवेची तयारी करतो तर राज्यसेवेच्या अधिकाऱ्यांना केंद्र राज्य संबंध काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्यावर बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन दिसतो. केंद्र शासित प्रदेशावर दिसतो. आणीबाणी, ज्या ज्या ठिकाणी केंद्र आणि राज्याचा संबंध येतो असे घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणीबाणीविषयी तुम्हाला ते सर्व कलम माहीत पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत लागू जाते ती पण माहीत पाहिजे. घटनादुरुस्ती, आता घटनादुरुस्ती सर्व अभ्यासनाच्या गरज नाहीत. घटनादुरुस्तीचं काय करायचं, ज्या महत्वाच्या आहेत. आता लोक विचारतात की महत्वाची म्हणजे कोणती. ज्या PYQ ला म्हणजे आयोगाने सगळ्या क्वेश्चन पेपर घ्यायच्या आयोगाच्या, आतापर्यंत आयोगाने ज्या ज्या घटनादुरुस्ती विचारल्यात ना त्या तुम्ही करून ठेवायच्या. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्या लक्षात येतं की 42वी आणि 44, 43 ह्या घटनादुरुस्ती आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या वारंवार विचारल्या जातात. त्यामुळे आपलं सर्वात पहिल्यांदा काम आहे की ज्या PYQ ला विचारल्यात घटनादुरुस्त्या त्या आधी करायच्या आणि नंतर तुम्हाला वाटलं की तुमच्या मनाने महत्वाच्या कोणत्या आहेत तर तिकडे जायचं. त्यानंतर आयोग व लवाद, आता आयोगाने आतापर्यंत जे आयोग विचारले ना तेच करायचे. महिला आयोग असत, मागासवर्गीय आयोग असत, SC आयोग, ST आयोग, जे आयोगाला घटनेत मेन्शन आहेत असे आयोग विचारले जातात. लवाद विचारले जातात, संसदीय समित्या विचारले जातात. आता कॅगवर पर्यंत प्रश्न विचारतो. मेन्स आणि प्री अशा दोन्ही ठिकाणी कॅगवर प्रश्न असतो. त्यामुळे कॅगचे जे बेसिक कलम आहेत फार डिटेलमध्ये करण्याची गरज नाही, कारण मेन्सला आपल्याला हे डिटेलमध्ये अभ्यासायचं. तर प्रिलिमला फक्त कॅगची बेसिक कलम काय आहेत 148 पासून जे सुरू होतात कलम ते 151 पर्यंत ते तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. तर महान्यायवादी, अटर्नी जनरल यांच्याविषयी तुम्ही बेसिक कलम आहेत 2 ते पाठ करणं गरजेचं आहे तुमच्या. त्याच्यावर तुम्हाला कायम प्रश्न दिसत. तसंच परिशिष्ट आणि सूची, सर्व सूच्या 12च्या 12 सूच्या तुमच्या पाठ पाहिजे. त्यात काय दिलं हे पण माहीत पाहिजे आणि महत्वाचे कलम राज्यघटनेतले ते पण तुमचे माहीत पाहिजे. महत्वाचे कलम म्हणजे PYQ मध्ये आतापर्यंत जे विचारल्यात सर्व एक्झामचे बघायचे ते तुमचे महत्वाचे कलम असतात. ते कलम पाठ करून घ्यायची. राजकीय पक्ष म्हणजे आता राजकीय पक्ष दबाव गट हा टॉपिक आता खूप महत्वाचा आहे, कारण आता इलेक्शन इयर असल्यामुळं याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आता जे इलेक्शन होत आहे त्याचा फॉलोअप घ्या. किती टप्प्यात आहे, कोण कोण पक्ष आहेत, कोण उभे आहेत, याच्यावर पण डिटेलमध्ये प्रश्न विचारला जातो. कारण तो करंटसाठी पण आपल्याला महत्वाचा आहे आणि पॉलिटीसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. पॉलिटीमध्ये पण जे 15 क्वेश्चन विचारले जातात त्याच्या अंतर्गत हा प्रश्न येऊ शकतो. कारण आता इलेक्शन इयर असल्यामुळं त्याच्यावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 1 किंवा 2 प्रश्न येणारच त्याच्यावर. आता हे PYQ बेस्ड मी डाटा काढलेला आहे. त्यानंतर आता आपण खरं राज्यशास्त्र काय आहेत आणि काय अभ्यासायचं आपल्याला त्याविषयी पाहणार आहोत. आता राज्यशास्त्रामध्ये घटना निर्मिती हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे, म्हणजे तो अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. घटना निर्मिती हा टॉपिक मार्क करून घ्या आणि हा चांगला अभ्यासा. मग त्यात काय अभ्यासायचंय, घटना समितीची संरचना अभ्यासायची. घटना समितीत सर्व ज्या समित्या असतील त्या अभ्यासणं गरजेचे आहेत. आतापर्यंत घटना पहिल्यांदा कधी त्यांची बैठक भरली, त्या घटना समिती निर्माण होण्याची माग पार्श्वभूमी काय आहे, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. घटना समितीच्या समित्या आपण ज्या महत्वाच्या, आता ज्या काही महत्वाच्या समित्या आहेत आणि काही दुय्यम समित्या आहेत. तर आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत तुम्ही अभ्यास करतायत ना, त्या दुय्यम समित्या अभ्यासाची गरज नाही. ज्या महत्वाच्या समित्या आहेत त्या तुमच्या पाठ पाहिजे, त्यांच्या अध्यक्ष पाठ पाहिजे. त्यानंतर घटनेची अंमलबजावणी, घटनेची अंमलबजावणी कधी झाली, त्यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगान कधी स्वीकारलं, आपला झेंडा कधी स्वीकारण्यात आला, आपण राष्ट्रकुलमध्ये सदस्य कधी झालो, ह्या गोष्टी. म्हणजे लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं जर तुम्ही पुस्तक घेतलं तर त्यातले जे सुरुवातीचे टॉपिक आहेत ते अभ्यासणं गरजेचं आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे स्रोत, आता भारतीय राज्यघटना तुम्ही जाणता की अनेक देशांचा अभ्यास करून आपण ती घेतलेली आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणाहून त्याचे स्रोत आपल्याला आढळतात आणि ह्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. मी याच्यात स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्या रिलेटेड आणि पुस्तकात पण दिलेलं आहे. तुम्हाला जबाबदारी आहे की ते जो चार्ट दिलेला आहे बुकमध्ये लक्ष्मीकांतच्या तो अभ्यासणं गरजेचं आहे आणि तो पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे ही तुमची टॉप प्रायोरिटी झाली. घटनेचे स्रोत पाठ करणं, याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन दिसणार आहे आणि क्वेश्चन दिसणार आणि काही घटक आहेत ते वारंवार विचारले जातात. जसे मार्गदर्शन तत्वे आयर्लंड कोण स्वीकारली गेली हे आपल्याला वारंवार दिसतं. मग तुमची जबाबदारी आहे की सर्वात पहिल्यांदा PYQ मध्ये ज्या गोष्टी आल्यात ना त्या अभ्यासायच्या.
त्यानंतर मग चार्टकडे जायचं, कारण मग चार्ट पण लक्षात राहण्याची शक्यता थोडी कमी असते. पण तुम्ही जर PYQ बेस स्टडी केला ना, PYQ गोष्टी आपल्याला सहज लक्षात राहून जातात. त्यामुळे स्रोत पण अभ्यासणं गरजेचं आहे. आता राज्याच्या मुख्य समित्या कोणत्या आहेत त्या आपण अभ्यासू, कारण याच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला दिसतो मुख्य समित्यांवर. आता इथं मुख्य समिती आणि दुय्यम समिती अशा दोन्ही दिलेले आहेत. आता या दुय्यम समित्या अभ्यासण्याची गरज नाही. तुमची प्रायोरिटी ही आहे की ह्या समित्या पहिल्यांदा पाठ करा, मुख्य समित्या ज्या आहेत. त्यानंतर जर वेळ असला तुमचा आणि तुमचं पूर्ण पाठ झाला असेल तर इकडे जा. आधी इकडे ह्या पाठ करत बसू नका. ह्या पाठ करायला खूप महत्व आहे, कारण तुम्ही पाहता की आयोगाला वारंवार ह्याच्यावर प्रश्न आपल्याला दिसतो. संघ राज्य अधिकार समिती, त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत, हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर संघ राज्य घटना समिती जवाहरलाल नेहरूची, म्हणजे संघ राज्याविषयी जे पण गोष्टी असतील त्यासाठी जवाहरलाल नेहरू आहेत. म्हणजे असं तुम्ही ट्रिक बनवू शकता. संघ राज्य शब्द दिसला की जवाहरलाल नेहरू आहेत. आता प्रांतिकसाठी जे पण असेल ना ते सरदार पटेल आहेत, कारण सर्व प्रांत त्यांनी भारतात विलीन केले, त्यामुळे त्यांना लोह पुरुष पण म्हणतात. मग संघ राज्य म्हणजे पंतप्रधान ते होते, संघाच्या रिलेटेड कामं त्यांची होती, आणि प्रांता रिलेटेड कामं हे गृहमंत्री असल्यामुळे सरदार पटेलांकडे दिले होते. तसंच आपण जाणता की सर्वात फेमस समिती मसुदा समिती, तिने सर्वात जास्त काम केलं, त्याचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. आता हे अध्यक्ष आणि या जे सदस्य होते ते पण तुमची पाठ करण्याची गरज आहे. पुस्तकात जा आणि ते जेवढे पण सदस्य आहेत ते पाठ करा, कारण सदस्यावर पण प्रश्न विचारला जातो. मसुदा समिती स्थापना कधी झाली ती डेट पण लक्षात ठेवा, त्या डेटवर पण प्रश्न विचारला जातो. आता मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक ही एक समिती होती, तिचे अध्यक्ष सरदारभाई पटेल होते. त्या अंतर्गत बऱ्याच उपसमित्या होत्या, पण सर्वात महत्वाच्या आपल्या 2 उपसमित्या आहेत. पहिले अल्पसंख्याक उपसमिती, SC मुखर्जी तिचे अध्यक्ष होते, आणि दुसरी आहे मूलभूत हक्कावर समिती, मूलभूत अधिकार उपसमिती, त्याचे JB कृपलानी होते. मूलभूत अधिकार उपसमिती म्हणलं की JB कृपलानी, आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हणले की SC मुखर्जी. आणि मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक ही जी मोठी समिती आहे तिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्याच्या अंतर्गत 2 उपसमित्या होत्या, मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी. आणि ह्या त्याच्या अंतर्गत इतर पण कमिट्या होत्या, पण त्या अभ्यासाची गरज नाही, त्याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन विचारला नाही, त्यामुळे आपली प्रायोरिटी तिथं जात नाही. आपली प्रायोरिटी फक्त ज्या मुख्य समिती आहेत त्याच्यावर जाते. आता 6वी समिती आहे कामकाज प्रक्रिया नियम समिती, त्याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. संस्थाने समिती जवाहरलाल नेहरू होते त्याचे. आता इथं संस्थाने आले आणि त्याच्याशी वाटाघाटी आपल्याला वाटण की सरदार वल्लभभाई पटेल आहेत, पण ते जवाहरलाल नेहरू आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर कायम प्रश्न विचारतो सुकाणू समिती, हे लक्षात ठेवा. सुकाणू समितीचे कोण अध्यक्ष होते? राजेंद्र प्रसाद. याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात, सुकाणू समिती. आता तुमच्या जर ह्या पाठ झाल्या तरच इकडे जा, नाहीतर इकडे जाऊ नका. ह्या जर पाठ होत नसतील तर इकडे जाऊ नका, कारण प्रायोरिटीवर आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण आयोग ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आधी विचारतं, ह्या दुय्यम गोष्टी जास्त विचारत नाही. त्यामुळं ज्या प्रायोरिटीवर जास्त मार्क जिथं देईल तिकडं आपण फोकस करायचा, ज्या आपल्या गोष्टी लक्षात राहत नाही त्या सोडून द्यायच्या. त्यानंतर राज्यघटना विषय आपण पाहू. नक्की राज्यघटनेत काय काय? राज्यघटनेत ना एक प्रस्तावना आहे, त्यानंतर राज्यघटनेत 25 भाग आहेत. आता हे सर्व भाग तुमचे पाठ पाहिजे 1 ते 25 पर्यंत. आयोग असा प्रश्न विचारतो. त्यानंतर 3 मध्ये काय आहे? 12 अनुसूची आहेत. त्यानंतर 395 कलम क्रमांक आहेत, म्हणजे 395 कलम आहेत क्रमांक. पण आतापर्यंत नंतर राज्यघटनेत वेळोवेळी ऍड करून ते 450 प्लस झालेले आहेत. म्हणजे क्रमांक 395 राहिलाय, पण त्याच्यात ऍड झाले ते 450च्या पुढे गेलेले आहेत कलम. इतक्या गोष्टी आपल्याला राज्यघटनेत आहेत. म्हणजे विचारू शकतो की काय काय राज्यघटनेत. एक प्रस्तावना आहे, 25 भाग आहेत, 12 अनुसूची आहेत, आणि 395 कलम क्रमांक आहे. शेवटचा 395 आहे, पण
त्याच्यात नंतर ऍड होऊन 450 पर्यंत ते टोटल कलम गेले, तर कलम मोजले आपण तर. त्यामुळं याच्यावर प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात. आणि तुम्हाला प्रस्तावनेमधले महत्वाचे गोष्टी आहेत त्या पाठ असणं गरजेचं आहे. परत 25च्या 25 भाग पाठ असणं गरजेचं आहे. परत 12व्या सूच्या पाठ असणं गरजेचं आहे. 12 सूच्या आणि त्यात काय दिलंय ते पाठ असणं गरजेचं आहे. आता आपण इथं भाग बघणार आहोत आणि अनुसूच्या बघणार आहोत आपण या ठिकाणी. 12 अनुसूया मग सूचीमध्ये काय काय दिलेलं आहे हे पाठ असणं गरजेचं आहे, कारण डायरेक्ट जोड्या लावायला याच्यावर प्रश्न विचारतो. आता पहिली अनुसूची त्याच्यात काय दिलेलं आहे, संघराज्याची नावं व अधिकार क्षेत्र दिलेले आहेत. म्हणजे संघराज्याची नावं क्षेत्रीय अधिकार क्षेत्र जर असतील तर पहिली अनुसूची. दुसऱ्या अनुसूचित वेतन भत्ते व विशेष अधिकार याबाबतच्या तरतुदी आहेत. आता वेतन कोणाचे आहेत, हे 9 लोक आहेत, तेवढ्यांचेच वेतन आहे हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे सभापती व उपसभापती, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभेचे सभापती उपसभापती, राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, ह्या 9 लोकांचे वेतन भत्ते व विशेष अधिकाराविषयी तरतुदी दुसऱ्या अनुसूचित आहेत. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली अनुसूची आली राज्य क्षेत्राची नावं, दुसरी आली वेतन भत्ते विशेष अधिकार. त्यात खूप डीप प्रश्न आला तर ही 9 लोक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये शपथ व वचननामे आहेत. शपथ जर आल्या तर तिसऱ्या अनुसूचित आहेत. आणि परत शपथा 3 लोकांच्या आहेत, 9 लोकांच्या शपथ दिलेल्या आहेत. कोण आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, संसदेत निवडणुकीतील उमेदवार. म्हणजे एखादा उमेदवार आता निवडणूक चालली आहे, तो जर उभा असेल तर त्याला पण ह्या तिसऱ्या अनुसूचितेनुसार शपथेचा नमुना तिथे दिलेला आहे, त्याला शपथ घ्यावी लागते. संसदेत सदस्य म्हणजे जो निवडून येईल, हे उमेदवार जर निवडून आला तर तो संसदेत सदस्य बनतो, त्याला पण शपथ घ्यावी लागते. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांना घ्यावी लागते. भारताचे नियंत्रक व महालेखापाल, राज्याचे मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळाचे सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, या सर्वांना त्या ठिकाणी शपथ घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 4थ्या अनुसूचीमध्ये काय दिलंय, राज्यसभेतील जागांचे राज्य व संघराज्य प्रदेश. म्हणजे संघराज्य प्रदेशातून किंवा प्रदेशातून जे राज्यसभेवर जागा दिल्या जातात त्याविषयी तरतुदी 4थ्या अनुसूचित आहे. 5व्या अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासनाच्या संबंधित तरतुदी आहेत. आणि 6व्या अनुसूचित हे 4 स्टेट आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, राज्यातील आदिवासी क्षेत्रांचे प्रशासनासंबंधी तरतुदी आहेत. 6व्या अनुसूची म्हणलं की ह्या 4 स्टेट तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला एक डिफरन्स करावा लागेल, 5व्या अनुसूचित काय आहे आणि 6व्या अनुसूचित काय आहे. म्हणजे असा डिफरन्स जर केला तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येतात. डायरेक्ट सरळ जर वाचत गेलं तर प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही. म्हणजे 5व्या अनुसूचित काय दिलेलं आहे, अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती असा शब्द दिलेला आहे. मग हे 4 राज्य सोडून इतर राज्यांच्या संबंधित येते अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जमाती. आणि मग 6व्यामध्ये काय आहे, हे 4 राज्यातील आदिवासी क्षेत्र आहे. 4 राज्यातील आदिवासी क्षेत्र आले की 6वी, आणि ते 4 राज्य सोडून इतर राज्यातले आले तर 5वी अनुसूची. असं तुम्हाला डिफरन्स करणं खूप गरजेचं आहे, नाही तिथं उत्तर येणार नाही. तुम्ही जर प्लेन वाचत गेले ना तुम्हाला तो डिफरन्स समजणार नाही. त्यामुळे इथंच डिफरन्स लक्षात घ्यावा. आता 7व्या अनुसूची एकदम फेमस आहे, जी अधिकार आहेत केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीतले जे अधिकार आहेत त्याची वाटणी ही 7व्या अनुसूचित आहे. तर 8व्या अनुसूचित भाषण संबंधी आहे. तर पहिल्या 14 भाषा होत्या, नंतर त्या ऍड होऊन 22 पर्यंत गेला. त्यानंतर 9व्या अनुसूचीमध्ये असे काही कायदे टाकलेत त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत नाही. त्यानंतर 10व्या अनुसूचित पक्षांतर बंदीविषयी तरतुदी दिलेल्या आहेत. त्या संबंधी घटना दुरुस्ती हे 52/1985 त्यानुसार 10वी अनुसूची टाकली. 52 घटना दुरुस्ती 1985 नुसार 10वी अनुसूची टाकण्यात आली. आता 11व्या अनुसूचित पंचायत राज संबंधी जबाबदाऱ्या म्हणजे 29 जबाबदाऱ्या दिल्या आहेत, 73 घटना दुरुस्तीने टाकलेल्या आहे. म्हणजे ग्राम प्रशासना रिलेटेड 11व्या अनुसूचित आहे आणि शहरी प्रशासन रिलेटेड 12व्या अनुसूचित आहे. 11व्या अनुसूचित 73 घटना दुरुस्तीने टाकली आणि 12व्या अनुसूची 74 घटना दुरुस्तीने टाकली. आता 11व्या अनुसूचित किती विषय आहेत, 29 विषय आहेत आणि 12व्या अनुसूचित 18 विषय आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी ज्या आतापर्यंत 1 ते 12 अनुसूच्या सांगितल्या आणि त्यातले जे शॉर्ट म्हणजे एका ओळीतच लक्षात ठेवायचं. पहिली आली की राज्य क्षेत्रांची नावं, दुसरं आलं की वेतन भत्ते, तिसरी आली की शपथ, चौथी आली की
जागा संबंधी, राज्यसभेतील जागा संबंधी तरतुदी. 5वी आली की अनुसूचित क्षेत्र 4 राज्य सोडून, 6वी आली की 4 राज्यातील अनुसूचित क्षेत्र, 7वी आली की अधिकारांची वाटणी, 8वी आली की भाषा, 9वी आली की काही कायदे ज्याचं पुनर्विलोकन होत नाही, 10वी आली की पक्षांतर बंदी, 11वी आली की पंचायत राज ग्रामीण प्रशासन, 12वी आली की शहरी प्रशासन. असं एका ओळीत जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि उत्तर पण देण्यास मदत होईल तुमची. म्हणजे जितकं शॉर्ट तुम्ही करताना तितकं तिथं कन्फ्युजन कमी होतं आणि उत्तर आपल्याला आयोगाला उत्तर देता आलं पाहिजे. हे आपला मोटिव्ह आहे. आपला किती नॉलेज आहे याला महत्व नाहीये, पण आपल्याला उत्तर देता येतात का, आपले कोणत्या ट्रिक वापरा, काही वापरा, त्यानुसार तुम्हाला उत्तर देता येतात का, तुम्ही जो अभ्यास केलाय तो मार्कामध्ये कन्वर्ट होतोय का, याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या पण तुमच्या मनाने किंवा मी सांगितलं अशा ट्रिक वापरून त्या लक्षात ठेवू शकता आणि आयोगाला जर प्रश्न आला तर त्याचं एक्झॅक्ट न चुकता उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. हा याचा सर्व गोष्टींचा मोटिव्ह. आता भारतीय राज्यघटनेचे स्रोत मी आता इथं असे पॉईंट घेतलेत त्याच्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन दिसणार आहे. म्हणजे तुम्ही ही जर माझे लेक्चर ऐकले तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर 10 तरी क्वेश्चन असणार आहेत. 10 क्वेश्चनची तुमची तयारी तर डायरेक्ट होईल. 11-12 त्यानंतर जे 5 क्वेश्चन आहेत ते पण ह्याच्या बेसवरच तिथं तयार झालेले असणार आहेत. हे 10चे 10 क्वेश्चन डायरेक्ट येणार आहेत. पॉलिटी म्हणजे इतका सोपा विषय आहे की आपल्याला सगळं पुस्तकात ॲज इट इज दिलेलं आहे. फक्त आपल्याकडं ज्या करायची फक्त त्या कशा प्रकारे अभ्यासायचा आहे ते आपली ट्रिक पाहिजे आणि ती मी ट्रिक तुम्हाला सांगतोय. आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आधी पाठ पाहिजे. आणि अशाच गोष्टी आहेत ज्याच्या आयोग 100% प्रश्न विचारले त्या मी ह्या स्लाइडमध्ये घेणार आहे, घेतल्यात आणि त्याच्यावर हा प्रश्न येणारच आहेत. आतापर्यंत जेवढ्या पण स्लाइड बघितल्या आपण एकही स्लाइड अशी बिना कामाची नाही, सर्व कामाची आहेत आणि त्याच्यावर 100% क्वेश्चन फॉर्म होणार आहे. ही माझी म्हणजे गॅरंटी. आता हे स्रोत आहे, तुम्ही जर PYQ मध्ये बघितलं नाही स्रोतावर क्वेश्चन असतो, त्यामुळे हा स्क्रीनशॉट मी घेतलेला आहे. आणि हे पाठ करणंच गरजेचं आहे. हे जर पाठ नसलं ना तुमचा तो क्वेश्चन चुकणार, म्हणजे 2 मार्क तुमचे गेले. त्यामुळे पाठ करणं हे प्रायोरिटीवर आहे तुमचं. आता भारत सरकार कायदा 1935 आपल्या घटनेत बऱ्याच ठिकाणाहून अनेक तरतुदी घेतल्या आहेत. तर 1935चा कायदा आहे त्यातून सर्वात जास्त तरतुदी घेतलेल्या आहेत. म्हणजे घटनेतला बराचसा भाग हा 1935च्या कायद्याच्या आधारावर आहे. तो तसाच त्याचा इकडे कॉपी केलेला आहे. त्याच्यातून 35च्या कायद्यातून काय घेतलंय, संघराज्य शासन पद्धती घेतली, राज्यपालांचे पद घेतलं. आता हे सर्व लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे कारण प्रश्न तुम्हाला विचारणार 1935च्या कायद्यातून काय घेतले, राज्यपालाचं पद घेतले, संघराज्य शासन पद्धती घेतलेली, त्यानंतर न्यायव्यवस्था घेतलेली, लोकसेवा आयोग घेतलाय, आणीबाणीची तरतुदी घेतली, प्रशासकीय तपशील. ह्या सर्व गोष्टी आपल्याला 1935च्या कायद्यावरून घेतल्यात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रिटिश राज्यघटना याच्यातून काय घेतलंय हे इथंच पाठ करून टाका. संसदीय शासन पद्धती घेतली, मग संसदीय शासन पद्धती आली याच्यावर 100% प्रश्न येतो. संसदीय शासन पद्धती तुम्हाला दिसली की ब्रिटिश राज्यघटना, कारण तिथूनच आपण सगळी कॉपी केलेली. कायद्याचे राज्य ब्रिटिश कडून घेतलंय, कायदे मंडळ प्रणाली घेतली, एकेरी नागरिकत्व, आता ही तरतूद पण आपण ब्रिटन कडून घेतलेली. रिट्स जे सर्वोच्च न्यायालय रिट्स काढतं ते पण इथूनच घेतलंय. त्यानंतर संसदीय विशेषाधिकार, दुगृही कायदे मंडळ या सर्व तरतुदी ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेत. आता आपण अमेरिकेच्या घटनेवरून काही तरतुदी घेतलेल्या आहेत. मूलभूत अधिकार हा पॉलिटिकल पार्ट आहे, हा सगळा ब्रिटिश घटनेवरून घेतलाय. आणि जो फिलॉसॉफिकल पार्ट आहे ना तो अमेरिकन घटनेवरून घेतलेला आहे आपण. मग त्यात काय तर मूलभूत अधिकार येतं, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, ज्या खूप महत्वाच्या तरतुदी आहेत एका सामान्य नागरिकाला च्या दृष्टीने, त्यात तो झाला फिलॉसॉफिकल पार्ट आणि तो आपण अमेरिकन घटनेवरून घेतलाय. राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदच्युती आणि उपराष्ट्रपती पद. आता हे खूप महत्वाचं आहे. उपराष्ट्रपती पद कुठून घेतलंय, अमेरिकन घटनेवरून घेतले. तसंच सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे डिसमिसल ही प्रोसेस आपण अमेरिकन घटनेवरून घेतली. ही पण लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता आयर्लंड ही सर्वात फेमस आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे याच्या आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलाय, राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे कुठून घेतले म्हणून. तर आयर्लंड ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राज्यसभेचे सदस्यत्व
नामनिर्देशन करणे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे ही तरतूद पण आयर्लंडहून घेतली. राष्ट्रपती पदाची निवडणूक पद्धत ही कुठून घेतली आपण? आयर्लंडवरून घेतलेली. तसेच कॅनडाच्या राज्यघटनेहून काय घेतले आपण? प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य घेतले. केंद्राकडे विशेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, हे सर्व गोष्टी हे आपण कॅनडाकडून घेतलेत. म्हणजे कॅनडाची आणि आपली जी पद्धत आहे संघराज्याविषयी ती जवळजवळ सारखी पद्धत आहे. आपण अमेरिकेकडून न घेता संघराज्य व्यवस्था आपण कॅनडाकडून घेतली. त्यामुळे त्या कॅनडातल्या राज्यघटनेत ज्या तरतुदी आहेत त्या भारतीय राज्यघटनेत आपल्याला पाहायला मिळतात. प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य ही तरतूद आपल्याला राज्यघटनेत पाहायला मिळते. केंद्राकडे आपल्याकडं अमेरिकेत काय विशेषाधिकार प्रांताकडे दिलेले आहेत किंवा राज्यांकडे दिलेले आहेत, तर आपल्याकडे कोणाकडे ते केंद्राकडेच. आणि ही तरतूद आपण कुठून घेतलेली आहे? कॅनडाकडून घेतलेली. तसेच केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, आता अमेरिकेत जी पद्धत आहे ती न वापरता आपण काय केलं? कॅनडाकडून जी पद्धत घेतली, आपल्याकडे राज्यपाल कोण नेमतं? केंद्र सरकार नेमलं जातं. ती पद्धत आपलीकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र ते पण 143 अंतर्गत जे मेन्शन केलेले सल्लागारी अधिकार क्षेत्र आहे ते पण आपण कॅनडाकडून घेतले. आता ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपण काही तरतुदी घेतलेल्या आहेत, त्यातून काय घेतलं ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न विचारतो. समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतली. व्यापार वाणिज्य व्यवहाराचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन. आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. संयुक्त अधिवेशन 108 अंतर्गत जे संयुक्त अधिवेशन बोलवलं जातं ते ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेहून घेतले. त्यानंतर जर्मनीची वायमनर प्रजासत्ताची राज्यघटना, म्हणजे जर्मनीतून काय घेतले आपण? आणीबाणी काळात मूलभूत हक्क निलंबन. आता हा शब्द खूप, आपण जर्मनीकडून आणीबाणीचे अधिकार नाही घेतलेले, आपण त्या काळात मूलभूत अधिकार निलंबन होणं ही तरतूद घेतली. आणि आणीबाणी आपण 1935च्या कायद्यात घेतले. म्हणजे ह्या जे डिफरन्शिएट आहे ना ते लक्षात घेणं गरजेचं आहे. 35 मधून म्हणलं की आणीबाणीची तरतुदी, आणि जर्मनीतून काय घेतलंय? आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित होणं. म्हणजे हे तुम्ही जर कुठं कन्फ्युज होत असताना हे असं ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. 35 मध्ये काय घेतलंय आणि जर्मनीतून काय घेतलंय, म्हणजे असा तुमचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास पाहिजे. तुम्ही जर प्लेन वाचत गेले आणि प्रश्न विचारला तर तुमचं चुकण्याची शक्यता खूप दाट असते. तुम्ही असे जर मायन्यूट डिफरन्स लक्षात घेतले कम्पॅरेटिव्ह चार्ट थ्रू तर तुमचा प्रश्न तो बरोबरच येतो. त्यानंतर सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाकडून काय घेतले आपण? मूलभूत कर्तव्य घेतले. त्यानंतर सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श घेतलं. तो साम्यवादी देश आहे रशिया, त्यामुळे तिथे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे तत्व त्यांच्या घटनेत आहे. तसंच मूलभूत कर्तव्य आहे, म्हणजे नागरिकांचे पण काही कर्तव्य असतात, हे रशियाच्या घटनेत होतं, तिथून आपण ते घेतलं. आता फ्रान्सच्या घटनेवरून काय घेतलं आपण? प्रजासत्ताक पद्धती, रिपब्लिक. सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, म्हणजे स्वातंत्र्य आणि समता, बंधुता या 3 गोष्टीसाठी फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं होतं. मग त्याच तरतुदी आपण आपल्या घटनेत घेतल्या. आता दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून काय घेतलं? घटना दुरुस्तीची पद्धत. आता ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घटना दुरुस्तीची पद्धत आपण कुठून घेतली? तसेच राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, राज्यसभेवर सदस्यांची निवडणूक आपण या ठिकाणाहून घेतलेली. आणि आता ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं. राज्यसभेत सदस्याचे नामनिर्देशन हा शब्द आला की आयर्लंड. आणि आपण दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलंय? सदस्यांची निवडणूक, म्हणजे इथं नॉमिनेशन आलं की आयर्लंड आणि इलेक्शन आलं की आफ्रिका. हे असे मायन्यूट पॉईंट आहेत, ते आपल्या लक्षात येत नाहीत, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आयोग अशाच जे कन्फ्युजिंग पार्ट आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. नॉमिनेशन आयर्लंड आणि इलेक्शन दक्षिण आफ्रिका, असे जे महत्वाचे पॉईंट आहेत जे आपल्याला सहज लक्षात येत नाही. म्हणजे आपण चार्ट जरी पाठ केला सगळे म्हणजे म्हणून दाखवतो, मी जर कोणाला विचारलं तर तो सगळा चार्ट म्हणून दाखवतो, पण त्याला जर प्रश्न त्याच्या समोर आले तर प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. याचं कारण हे असतं, त्यांनी कंपॅरिझन करून कुठं पाहिलेलं नसतं. त्यामुळे तुम्ही किती पाठांतर आहेत त्याचं मार्कात कन्वर्ट होतंय का हे तुम्ही PYQ किंवा टेस्ट सिरीज देऊनच तुम्हाला कळेल, किंवा असं मार्गदर्शन घेतलं तरच कळेल. तुम्ही वाचत राहिले ना मग अशा छोट्या छोट्या चुका राहतात आणि रिझल्टच्या बाहेर राहण्याची शक्यता राहते. म्हणजे सगळा अभ्यास असून पण. जपानच्या घटनेहून काय घेतलंय? कायद्याने प्रस्तावित प्रक्रिया. हे जपानच्या घटनेहून घेतले, कायद्याने प्रस्तावित प्रक्रिया. हे पण लक्षात घेऊन आपल्याला 21व्या कलमाअंतर्गत ही प्रक्रिया आपण घेतलेली.
आता हा चार्ट तुमच्या पूर्ण लक्षात आला असेल. तुम्हाला ह्या चार्टवर बरेच क्वेश्चन आयोगाने विचारलेले दिसतात. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा एकदम प्रायोरिटीवर करा तुम्ही, त्यानंतर दुसरा अभ्यास सुरू करा. आता राज्यघटनेतील प्रमुख वैशिष्ट्ये, याच्यावर पण सारखा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मी ही स्लाइड घेतलेली. म्हणजे पॉलिटी खूप मोठा आहे, रिवाइज करायचं म्हटलं तर बरेच वेळ जातील, पण तुम्हाला फिक्स मार्क येतील अशा गोष्टी मी इथं घेतलेल्या आहेत. वैशिष्ट्यावर कायम प्रश्न विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला राज्यघटनेतली वैशिष्ट्ये पाठ पाहिजे. आपल्या राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? परिधिद्रुतता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. म्हणजे फ्लेक्झिबल आहे आपली राज्यघटना आणि ती रिजिड पण आहे, याचा असा दोन्हींचा समन्वय आपल्या राज्यघटनेत. आता ही मराठी शब्द अवघड आहेत, फ्लेक्झिबल आणि रिजिड याचा दोन्हींचा समन्वय घातला. म्हणजे काही गोष्टी एकदम इझिली चेंज करता येतात आणि काही चेंज करायला थोडी लंबी प्रोसेस आहे. म्हणजे आपण जर ब्रिटन, UK आणि USA एक्झाम्पल घेतलं, यांचा आपण सुवर्णमध्ये आपल्या राज्यघटनेत साध्य केलेलं आहे. UK मध्ये कसं आहे, त्यांची घटना लिखित नाहीये, ती सहज चेंज करू शकतो आपण, म्हणजे एकदम फ्लेक्झिबल आहे. USA मधली राज्यघटना लिखित आहे आणि त्यांच्या 8च कलम आहेत आणि ती आपण सहजासहजी चेंज करू शकत नाही. खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. मग आपण काय केलं, आपला जो देश खूप मोठा आहे आणि त्याच्यातलं कल्चर पण एकदम डायव्हर्स आहे, मग सर्वांना जर एकत्र ठेवायचं असेल तर असं टोकाची भूमिका घेऊन आपल्याला चालणार नव्हतं. मग आपण काय केलं, UK आणि USA मधलं दोन्ही पण फ्लेक्झिबिलिटी आणली आणि रिजिडिटी आपण आणली. अशा दोन्ही गोष्टी आपल्या घटनेत समाविष्ट केल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं कन्फ्युजन होईल तर UK आणि USA या दोन्हींच्या मध्ये आपला इंडिया आहे. म्हणजे कोणत्या पण गोष्टी राज्यघटनेच्या दृष्टीने विचार केला तर ह्या दोन्हींचा सुवर्णमध्ये आपण आपल्या राज्यघटनेत आणलेला आहे. कारण आपल्या देशाचं जे पॉलिटिकल, सामाजिक आणि भौगोलिक वातावरण आहे त्याला अनुसरून आपण असं केलेलं आहे. आपल्याला UK आणि USA सारखं टोकाची भूमिका घेऊन चालणार नव्हतं. हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या गोष्टी, ह्या कन्सेप्टवरून ना तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात. कारण काही अशा गोष्टी आहेत तुम्हाला त्या लिहिलेल्या नसतात, पण तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यातली ही कन्सेप्ट आहे. त्यानंतर एकात्मेकडे झुकणारं संघराज्य आपलं. म्हणजे कसं, आपण युनियन ऑफ स्टेट हा पहिल्या कलमात शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपलं पूर्ण फेडरल पण नाही आणि पूर्ण एकात्म पण नाही, पण ते एकात्मकडे झुकणार आहे. याचं कारण म्हणजे केंद्राला सर्वात जास्त अधिकार आहेत राज्यांपेक्षा. म्हणजे राज्य हे केंद्राच्या पुढे जाऊ शकत नाही. केंद्राने ठरवलं तर तेच कायदे अंतिम असतात. त्यामुळं एकात्मेकडे झुकावे, केंद्राला सर्वात जास्त अधिकार असल्यामुळे. संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे आपलीकडं. संसदीय शासन पद्धती आहे, त्या अंतर्गत 2 लोकसभा आणि राज्यसभेची निर्मिती केलेली आहे. त्यामुळं कोणते पण कायदे करायचे असेल तर त्या संसदेत पहिले मांडले जातात, त्यानुसार ते पारित होतात. स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. म्हणजे आपली न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. स्वतंत्र कशी, आपले 3 स्तंभ आहेत. एक हे एक्झिक्युटिव्ह, दुसरा आहे लेजिस्लेटिव्ह आणि तिसरा आहे ज्युडिशरी. मग हे सर्व स्तंभ हे एकमेकापासून वेगळे आहेत असं आयडियली असायला पाहिजेत. पण आपल्याकडे काय होतंय, एक्झिक्युटिव्ह आणि आपले हे लेजिस्लेटिव्ह हे दोन जे हे ते एकमेकात मिसळलेले आहेत. म्हणजे लेजिस्लेटिव्ह जे पार्ट आहेत तेच एक्झिक्युटिव्ह मध्ये आहेत, पण ते याच्यामध्ये ज्युडिशरीच्या बाबतीत तसं नाही होत. ज्युडिशरीच्या बाबतीत काय होतं, ते पूर्ण वेगळी, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र असं म्हणलंय. आणि एकात्मिक काय आहे की ती अशी ही नाही, संघराज्य व्यवस्था सारखी नाहीये. म्हणजे केंद्राला वेगळी आणि राज्यांना वेगळी, तसं नाही. तर वरती सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या खाली हायकोर्ट आहे. पर सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली हायकोर्ट आणि त्याच्या खाली दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालय ही एक इंटिग्रेटेड आहे. म्हणजे इथून खटला इथं जातो, इथून इथं जातो आणि यांचं नियंत्रण आहे, यांचं यांच्यावे, हे एकमेकापासून वेगळे नाही आहेत. त्यामुळे ते एकात्मक व्यवस्था असं म्हणलं जातं. म्हणजे स्वतंत्र ही वेगळी गोष्ट आहे आणि एकात्मक ही वेगळी गोष्ट आहे, हे तुमच्या लक्षात घेतलं पाहिजे. स्वतंत्र की ती याची भाग नाहीये, लेजिस्लेटिव्ह आणि कार्यकारी आणि कायदे मंडळाची ती भाग नाहीये, ती वेगळी. आणि एकात्मिक मध्ये कसं आहे, ती सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि दुय्यम न्यायालय अशी ती संरचना आहे, ती एकमेकापासून वेगळी नाहीये. त्यामुळे त्याला एकात्मिक असं म्हणलंय.
त्यानंतर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा त्या ठिकाणी समन्वय साधलेला आहे. म्हणजे मी आत्ताच UK आणि USA तुम्हाला एक्झाम्पल दिलं, ते परत लागू होतं. संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व याचा समन्वय साधलेला आहे. म्हणजे मी आधी सांगितलं तुम्हाला UK घ्यायचा, USA घ्यायचा. UK मध्ये काय आहे, संसद तिथं सार्वभौम आहे, म्हणजे संसदेने जे सांगितलं तो फायनल कायदा असतो. आणि USA मध्ये काय आहे, न्यायालय सार्वभौम आहे, म्हणजे न्यायालयाने जे सांगितलं तो फायनल कायदा असतो. पण इंडियाला आपल्याला तसं करून चालणार नव्हतं. आपण काय केलं, दोघांचा समन्वय साधला. इंडियामध्ये आपण संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांच्या दोन्हीतली जो सुवर्ण मध्य असेल तो आपण इंडियामध्ये घेतलं. म्हणजे आपल्याकडे संसद सार्वभौम पण नाही आणि न्यायालय श्रेष्ठ पण नाही. दोन चेक अँड बॅलन्स वापरले गेलेले आहेत. म्हणजे आपली संसदेने कायदा जर पारित केला तर न्यायालयाला तो रद्द करता येतो, पण तो घटनेच्या आधारे, घटनेत जर तो व्हॅलिड असेल घटनानुसार तर ते न्यायालयाला तसं करता येत नाही. आणि न्यायालयाने जो संसदेने केलेला कायदा जर बाद ठरवला तर परत संसदेला पूर्ण पारित करता येतो. म्हणजे असा चेक अँड बॅलन्स त्या ठिकाणी साधलेला आहे. त्यामुळं या दोन्हींचं समन्वय आपल्याकडे साधलेलं आहे. त्यामुळे UK आणि USA आपल्यासाठी आयडियल आहे आणि यांच्या सुवर्ण मध्ये इंडिया आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याकडे मूलभूत हक्कांना खूप महत्त्व दिलेलं आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व आहे घटनेत, राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे आणि मूलभूत हक्क यामुळे आपली घटना खूप मोठी झालेली आहे. एकेरी नागरिकत्व, म्हणजे USA मध्ये काय दुहेरी नागरिकत्व आहे, तर आपण ब्रिटनवरून एकेरी नागरिकत्व घेतलेले आहे. तर धर्मनिरपेक्ष सेक्युलर ही संकल्पना घेतली. पण युरोपमध्ये जी संकल्पना आहे सेक्युलर आणि भारतातली संकल्पना ही वेगळी. युरोपमध्ये राज्य व्यवस्था पूर्ण धर्मापासून वेगळी, पण आपल्याकडे तसं नाही. आपली राज्य व्यवस्था किंवा सरकार धर्माला मानतं पण कोणत्याही धर्माला अग्रक्रम देत नाही. ही अशी आपलीकडे संकल्पना आहे. आपली एक सकारात्मक संकल्पना आहे आणि युरोपमध्ये जी धर्मनिरपेक्ष संकल्पना मानली जाते ती एक नकारात्मक संकल्पना आपल्याला म्हणता येईल. आपल्याकडं काही संस्था राज्यघटनेत मेन्शन आहे, जसं की निवडणूक आयोग असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, महालेखा परीक्षक, राज्य लोकसेवा आयोग. म्हणजे हे संस्था कुठली पण घटना व्यवस्थित चालवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे आपल्या राज्यघटनेने. त्यामुळे या संस्था खूप महत्वाच्या आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेची आहेत आणि या वैशिष्ट्यांवर आणि नक्की वैशिष्ट्य काय मी जसं समजून सांगितलं त्याच्यावर असे क्वेश्चन फॉर्म होतात. आता आपण आयोगाला आतापर्यंत आलेले ह्या जितके टॉपिक शिकवले त्यावर नक्की आयोगाने काय क्वेश्चन विचारले हे खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत जे आपण फक्त जो डाटा आहे तो रिवाईज केला, पाहिलं की कोणतं आपल्याला महत्वाचं आहे कोणतं नाही हे फक्त तुम्हाला मी सांगितलं. पण आता खरं इथून पुढे सुरू होतं PYQ म्हणजे आपल्याला आयोग आपल्या संघ कम्युनिकेट करत असतो सिलेबस आणि PYQ थ्रू. PYQ वर तुम्ही जितका होल्ड मिळवताल ना तितके तुम्हाला चांगले मार्क येतील. तुम्ही डाटा तुम्ही बेसिक एकदा वाचून घ्या, नंतर त्याच्या मागे फार धावू नका. पण PYQ वर जितके तुम्ही आणि ज्या पद्धतीने तुम्ही अनालिसिस करताना त्याच्यावरून तुम्ही मेरिटमध्ये येणार का नाही हे ठरतं. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरा, ट्रिक वापरा, कॉमन सेन्स वापरा, तुम्हाला ज्या टेक्निक सापडतील ना त्या वापरा आणि आयोगाचे PYQ अनालिसिस करा. आयोगाला पूर्ण डिकोड करून टाका. तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही नंतर अननोन जरी क्वेश्चन तुमच्या समोर आला तरी तुम्ही तो बरोबरच देणार आहे. म्हणजे मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो जी मी वापरायचो. मी काय करत होतो, तुम्हाला माहिती आहे की आयोगाला जे प्रश्न येतात म्हणजे जर पिढीला तुम्ही 2024ला जाणार आहेत तर तुम्ही एक मानसिकता तुम्ही डोक्यात ठेवा की 50% प्रश्न तुमचे फक्त ओळखीचे असणार आहेत आणि 50% प्रश्न ही अनोळखी असणार आहेत. तो ओळखीचे प्रश्न येतात ना तुम्हाला लई भारी वाटतं, म्हणजे एकदम आनंदी होता तुम्ही. आणि अनोळखी जसा येतात ना तो अंडर कॉन्फिडंट होता. त्यामुळे आनंदी होता ना त्यावेळेस पण चुकता आणि अंडर कॉन्फिडंट मध्ये गेलं त्यावेळेस पण चुकता. म्हणजे दोन्ही पण कंडिशन मध्ये तुमचे प्रश्न चुकलेले असतात. मग आपण काय करायचं, एकदम निरपेक्ष भावाने पाहिजे. कोणता पण प्रश्न आला ना त्याला ठरवायचंच नाही तो अवघड आहे का सोपा आहे, त्याला निरपेक्ष भावाने पाहिजे. प्रश्न आला ते फक्त आपण ज्या म्हणजे अल्गोरिथम तयार करायचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचे ते अल्गोरिथम वापरायचं. म्हणजे अल्गोरिथम काय मी सांगतो तुम्हाला, कोणता पण प्रश्न तुम्ही वाचला आता हा प्रश्न आहे पहिला त्या अल्गोरिथम मध्ये जायचं. भारतीय संविधानात अंडरलाईन करायची, भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य, आता योग्यला ही करायची. प्रश्न आपण क्वालिटी पाहिलीच नाही, बरोबर आहे म्हणजे आपलं सिंपल आहे का अवघड आहे ही क्वालिटी आपण चेकच करत नाही. आपण आपल्या अल्गोरिथम प्रमाणे जातो आणि प्रत्येक क्वेश्चन अल्गोरिथमनी सॉल्व्ह करायचं. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या
कोणत्या आहेत, योग्य आणि आहेत या शब्दाला अंडरलाईन तुमचं झालंच पाहिजे. तुम्ही ही सवय लावून घ्यावा की क्रियापदाला अंडरलाईन झालं पाहिजे. का होतं माहिती, सिली मिस्टेक होते. तुम्हाला हा प्रश्न जरी येत असत आहेत नाहीत, ही जर आयोगाने कन्फ्यूज केलं ना, तुम्ही हे सगळं पाठ असून तुमचं उत्तर चुकतो. त्यामुळे तुम्ही डेलिबरेटली सवय लावून घ्या की मी क्रियापदाला गोल करणार आणि योग्य आहे का अयोग्य विचारलंय त्याला मी गोल करणार. म्हणजे सर्वात पहिल्यांदा अल्गोरिथमचा आपला भाग काय, प्रश्न समजून घेणं आणि क्रियापदाला गोल करणं. आता दुसरं, अमेरिका उपराष्ट्रपती पद. आता हे तुम्हाला माहिती आहे का? माहीत असलं तर वेल अँड गुड, मग माहीत नसेल तर दुसऱ्यावर जा. कॅनडा केंद्र सरकारच्या युनियन ही संज्ञा. माहीत असलं तर वेल अँड गुड, नसले तर पुढे जा. आता दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धत. आता मी तुम्हाला तो आपला स्रोताचा चार्ट एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की इलेक्शन म्हणलं की दक्षिण आफ्रिका आणि नॉमिनेशन म्हणलं की आयर्लंड. म्हणजे इतक्या त्या मायन्यूट लेवलला क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला समजतंय की इथं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, आयोग तेच प्रश्न तिथं टाकतं. तर निवडणूक बरोबर आहे म्हणजे क तुमचा बरोबर आहे. आणि पर्याय कसे बनल्यात, ए अ ब ड अ क अ ब क ड, म्हणजे ऑल ऑफ अबव असण्याची पण शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे तुमचा क तर तुम्हाला फिक्स माहिती आहे, त्यामुळं अ नसणार आहे. त्यानंतर क इथं नाही, हे नसणार आहे. मग तुम्हाला कळालं की अ क किंवा अ ब क ड. मग अ ला चेकच नाही करायचं, अ तर बरोबरच आहे कारण या ठिकाणी पण अ आहे आणि या ठिकाणी पण अ आहे. अ ला चेकच नाही करायचं. मग आता तुम्ही ब क तर तुम्हाला माहिती आहे, ब आणि ड या दोनच गोष्टी चेक करायच्या. आता ब आणि ड एक जरी माहित असलं तुम्हाला, आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचे नामनिर्देशन. मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरन्स आणि क्वेश्चन त्याच्यावरच फॉर्म झाला. इथं काय निवडणूक, इथं नामनिर्देशन. क्वेश्चन जिथं कन्फ्युजन असतं ना तिथं क्वेश्चन फॉर्म होतं. आपण प्लेन वाचत जातो त्यामुळे आपले प्रश्न चुकतात. आपण काय करायला पाहिजे, जिथं तुम्हाला कन्फ्युजन होतंय ना ते लगेच एका चार्ट, कम्पॅरेटिव्ह चार्टमध्ये आपल्या नोट्समध्ये आलं पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी बरोबर येतात. त्यामुळे इथं नामनिर्देशन आलंय, आपण ते कम्पॅरेटिव्ह मध्ये बघितलं होतं त्यामुळे हे बरोबर आहे. हे आता हे तुम्हाला माहीत असण्याची किंवा नसण्याची गरजच नाही. त्यामुळं ड या ठिकाणी आहे आणि डायरेक्ट तुमचं उत्तर येतं. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठरवायचंच नाही मी वाचलेलं आहे, नाही असलं वाचलेलं क्वेश्चन अवघड आहे, चुकीचं आहे, हे तुम्ही अंदाजच नाही बांधायचा. एकदम निरपेक्ष भावाने प्रत्येक क्वेश्चनकडे पहा. मी गॅरंटीड देतो तुम्हाला जे अननोन क्वेश्चन आहेत ना तुमचे एवढे बरोबर येतील तुम्ही लिस्टमध्ये असणार आहेत. कारण तुम्ही किती जरी अभ्यास केला ना, अननोन क्वेश्चन कसे टॅकल करणार आहेत, किती डाटा वाचणार आहे. तर जोपर्यंत असे PYQ आणि तुमच्या अशा काहीतरी ट्रिक आणि एक टेक्निकल अभ्यास करत नाही ना तोपर्यंत असे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत आणि तुमच्या सिली मिस्टेक कमी होणार नाहीत. त्यामुळे टेक्निकल पद्धतीने क्वेश्चन अभ्यास पण करायचा, PYQ पण सॉल्व्ह करायचे आणि आयोगाचा पेपर पण एका टेक्निकल पद्धतीने सॉल्व्ह करायचा. अजिबात लोड घ्यायचा नाही, डोक्यावर एकदम प्रेशरच नाही आला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं अल्गोरिथम तयार ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता सर्वात पहिल्यांदा पुढे पण कोणत्या पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला डेट दिसली ना, डेटला पहिल्यांदा गोल किंवा अंडरलाईन करायचं. 13 डिसेंबर 1946 ही डेट तुम्हाला दिसली. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता कुणी मांडला? सुचिता कृपलानी मांडलाय, सरोजिनी नायडू मांडलाय, राजेंद्र प्रसाद का पंडित जवाहरलाल नेहरू, ही पर्याय दिलेले आहेत. आता ही डेट तुमची पाठ असायला हवी कारण घटना निर्मितीच्या ज्या सुरुवातीच्या डेट आहेत, मी सांगितलं की तुमच्या त्या घटना निर्मिती पहिली बैठक कधी झाली, दुसरी कधी झाली, तिसरी कधी झाली, कोणत्या बैठकीत नक्की काय निर्णय घेण्यात आले, हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. पहिली बैठक 9 डिसेंबरला झाली, त्यानंतर 2 दिवसांनी झालेली 11ला, त्यानंतर परत 2 दिवसांनी अशा 13ला. पहिल्या 3 बैठकाच्या डेट आहेत. ट्रिक आहेत 9, एक दिवस सोडून द्यायचा 11, एक दिवस परत सोडून द्यायचा 13. मग ह्या बैठकीत काय झालं, ते सच्चिदानंद सिन्हा होते, यांना अध्यक्ष म्हणून नेमलं होतं. मग 11ला काय झालं, परमनंट अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना नेमलं आणि 13ला मग उद्दिष्टांचा ठराव जो 1946 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता तो 13 डिसेंबरला मांडलाय. त्यामुळे याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. आणि 13 डिसेंबर 1946 आपल्याला प्रश्नात डेट दिसती तर ती आपलं काम आहे की आपण ती पाठ करणं, आपल्या नोटमध्ये ऍड करणं. कारण आयोग परत क्वेश्चन उलटा फॉर्म करतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मांडला हा प्रश्न रिव्हर्स फॉर्म मध्ये आपल्याला परत विचारला जातो. म्हणजे PYQ वर जितका तुमचा होल्ड तितके तुमचे चांगले मार्क येतात आणि कमीत कमी मेहनतीत तुमचा चांगला अभ्यास होतो आणि मेहनत जी केली ती मार्कात कन्वर्ट होते.
की PYQच त्याला ट्रिक आहे. मार्कात तुम्ही वाचलेल्या गोष्टी आहेत ते मार्कात कन्वर्ट करण्यात. आता तुम्हाला परत दिसेल की रिव्हर्स हा प्रश्न विचारलाय 13 डिसेंबर, मग तिथं आपल्याला आठवत नाही 11 आहे का 9 आहे का 13 आहे. म्हणजे एक्झाम मध्ये आपण इतकं प्रेशरमध्ये असतो ना, वाचलेल्या गोष्टी बऱ्याचदा आठवत नाही. पण तुम्ही असं अशा पद्धतीने अभ्यास केला, तुमचा एक फ्लो चार्ट असेल, तुमची एक टेक्निक असेल अभ्यासाची, तर हे प्रश्न अगदी सहजपणे बरोबर येतात. आता दुसरा प्रश्न बघू. सूची A आणि सूची B यांच्या योग्य जोड्या. योग्यला तुमचं गोल झालंच पाहिजे, जुळवा. आता एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन पुनर्वलोकन, राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे, केंद्र राज्य संबंध. आता तुम्हाला माहिती आहे हे सगळं जरी तुमचं सपोज ते एक्झामच्या प्रेशरमध्ये मला काहीच आठवत नाही, पण हे राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे हे सारखं तुम्हाला PYQ मध्ये क्वेश्चन दिसतोय ना, हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. ह्याचं काय आयर्लंड. आता आयर्लंड कोणत्या ठिकाणी कचं 3 बघा एकाच ठिकाणी, त्यामुळे सर्व पर्याय जातात, तुम्हाला एक लगेच उत्तर मिळून जातं. म्हणजे त्या ठिकाणी पण जास्त डोकं नाही लावायचं, सगळ्यात जुळत नाही बसायचा. तो एक तर तुमचा वेळ पण जातो आणि तुमची एनर्जी पण वाया जाते. मग बाकीच्या क्वेश्चनला एनर्जी लावता येत नाही. त्यामुळं कमीत कमी एनर्जी प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे असं बघायचं. एकदम निवांत आणि शांतपणे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. तुम्हाला पहिलं नाही येत ना, जरी वाचले पॅनिक नाही व्हायचं. मी एकरी नागरिकत्व वाचले पण मला आठवतच नाही, अजिबात पॅनिक नाही व्हायचं. जा दुसरीकडे. दुसरं पण नाही येते, अजिबात पॅनिक नाही व्हायचं. तिसरं नाही येत, चौथं काही ना काही तुम्हाला आठवणारच. असं होणार नाही की 4ही पण आठवत. एक जरी बसला ना उत्तर येऊन जातं. आता खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. आता 11 डिसेंबर 1946 मी आधीच सांगितल्याप्रमाणे आयोग आता उलटा रिव्हर्स प्रश्न विचारलाय. मग तुम्ही जर PYQ वर तुमचा जर व्यवस्थित होल्ड असला तर हे प्रश्न चुकण्याची कारणच नाही ना. तुम्ही जर फक्त पाठ करून गेला असता तर हे चुकण्याची शक्यता खूप दाट आहे. कारण 9ला मांडलाय, 11ला मांडलाय का 13ला मांडलाय, हे पूर्ण कन्फ्युजन होतं त्या ठिकाणी. त्यामुळं या ठिकाणी इथं 13 तारीख आहे हे तुमच्या लगेच लक्षात येतं. तर PYQ व्यवस्थित अनालिसिस केलं असं तर 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता इथं काही जुळत नाही म्हणलंय, मग नाहीला आपण गोल केलं होतं. त्यामुळे आपल्या डोक्यात आहे की नाही वाला कोणता आहे तो आपल्याला गोल करायचा आहे. त्यामुळं पहिल्याला गोल केलं म्हणजे सिली मिस्टेक पण नाही होत आणि व्यवस्थितपणे आपले उत्तरं बरोबर येतात आणि कन्फ्युजन पण होत नाही. तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला. आता तुमचं काम काय पुढचं 29 ऑगस्ट 1947 मसूदा समितीची स्थापना. ही डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आयोग आता परत आपल्याला मसुदा समितीवर प्रश्न येईल. मसुदा समिती स्थापना कधी झाली. परत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. ही डेट पण लक्षात ठेवा, ती पण विचारली, हे खूप महत्वाची डेट आहे. परत 24 जानेवारी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. 24 जानेवारी 1950 इथे झालाय, पण तो इथं आहे. आता ही डेट खूप महत्वाची आहे, आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेली. म्हणजे या सगळ्या डेट तुमच्या खूप महत्वाच्या. तुमचं काम हे की सर्व डेट लक्षात ठेवणं. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षरी केली. हे डेट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 5वा क्वेश्चन. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये, याला गोल करणं गरजेचं आहे. नक्की काय विचारलंय. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. 2019ला प्रश्न विचारलाय राज्यसेवा पूर्व परीक्षेला. 47चा जो कायदा आला होता त्यानंतर संविधान सभेत काय बदल झाला, कारण संविधान सभा आधीपासून कार्यरत होती. 47च्या कायद्याने काय बदल झाला ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही कंपॅरेटिव्ह व्यवस्थित लक्षात ठेवलं असेल तर हा प्रश्न होते. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली, बरोबर आहे, कारण आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यामुळं सार्वभौम बनणारच. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, हे पण बरोबर आहे. मग आणि आपल्याला कळतं की बरोबर आहे. आणि आपल्याला विचारले स्थानामध्ये झालेल्या बदलासंबंधी विधाने विचारात घ्या. बरोबर कोणते ते बघायचे. अ आणि ब बरोबर काढले आपण. अ बरोबर आहे त्यामुळे अ इथं पण नाहीये, ब इथं नाहीये, 2 पर्याय राहतात. मग आता काय करायचं आपल्याला, ड चेक करायचा आणि क चेक करायचा. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राजेंद्र प्रसाद विधिमंडळ जबाबते म्हणून भरत होते त्यावेळेस मावळणकर होते. राजेंद्र प्रसाद ही संविधान सभा म्हणून तिचे अध्यक्ष होते. तर
ती जेव्हा कायदे मंडळ म्हणून भरत होती तेव्हा मावळणकर त्याचे अध्यक्ष म्हणून होते. हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे क चुकीचा आहे. मग क जिथं असन ते पर्याय गेले. क इथं हे हा गेला, क इथं हा गेला. मग आपलं उत्तर राहतं 3 अ ब ड. मग हे ऑटोमॅटिक बरोबर आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. कारण पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळं पाकिस्तानचे सदस्य पाकिस्तानमध्ये निघून गेले. त्यामुळे आता नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथन ओळखा. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत. आता हा फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे एकदम, म्हणजे डायरेक्ट लिहिलेलं नाहीये, पण तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंग वरून आहे. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. म्हणजे आपण जर भारताचं एक्झाम्पल घेतलं, आपण काय लोकशाही देश आहेत आणि आपण प्रजासत्ताक पण आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय, जर सामान्य जनतेकडून त्याचा राष्ट्रप्रमुख निवडला जात असेल तर त्या देशाला प्रजासत्ताक म्हणायचं. म्हणजे भारताचा विचार केला तर भारताचे राष्ट्रपती हे सामान्य जनतेकडून निवडले जातात. त्यामुळं भारत हे लोकशाही पण देश आहे आणि प्रजासत्ताक पण आहे. आता काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत, हे पण वाक्य बरोबर आहे. याचं एक्झाम्पल आहे इंडिया, याचं एक्झाम्पल आहे UK. UK मध्ये काय लोकशाही आहे पण तो प्रजासत्ताक आहे का, नाही. त्यांची वंश परंपरेने राजा किंवा राणी तिथलचे राष्ट्रप्रमुख असतात. त्यामुळे ते प्रजासत्ताक नाही आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि योग्य ओळखायचं आहे आपल्याला. त्यामुळं दोन्ही योग्य आहेत. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. आता राज्यघटनेत एक कलम आहे, त्या अंतर्गत 26 नोव्हेंबर 1949 मध्ये कोणत्या तरतुदी लगेच लागू होतील. कारण आपल्याला एक व्यवस्था निर्माण करायची होती आणि आपली राज्यघटना ती लागू झाली 26 जानेवारी 1949 तर त्याच्या आधी आपल्याला व्यवस्था निर्माण करण्यासाठी होती. त्यामुळे काही कलम 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू झाले. आणि ते कोणते कलम असेल ते घटनेत लिहिलेले आहे. त्याच्यावर हा क्वेश्चन बेस्ट आहे. आपण लॉजिकली पण याचं उत्तर देऊ शकतो. कारण एखादी व्यवस्था निर्माण व्हायची असेल तर तिथं नागरिकत्व म्हणजे त्या व्यवस्थेचा कोण भाग आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकत्व असणार आहे. तात्पुरती संसद तर लागणच ना. त्यानंतर निवडणुका, ह्या 3 गोष्टी लागतील. पण मूलभूत अधिकार लगेच देण्याची गरज नाही. ज्यावेळेस संसद किंवा राज्यघटना अंमलात येईल त्यावेळेस ते दिले जातील. पण ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत एखादी व्यवस्था निर्माण होण्यासाठी. त्यामुळे हे 3 हे ड उत्तर नाही आहे. त्यामुळे अ ब क याचं उत्तर आहे. म्हणजे काही गोष्टी लॉजिकली पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय परिषद म्हणजे जे कायदे आहेत 9चा, 19चा, 35चा आणि 47चा, हे कायदे तुम्ही एका पेजवर घ्या आणि त्यातले ज्या कायदे खूप मोठे आहेत तसे, पण जे महत्त्वाच्या तरतुदी आहेत ना त्या लिहून घ्या. महत्त्वाच्या कुठून कळतील, जे PYQ मध्ये ज्या गोष्टी आल्यात 9वर, 19वर, 35वर आणि 47वर, त्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये तुम्ही जर लिहून घेतल्या तर तुम्हाला ते समजून जाईल. आता 9 वरून काय आलेलं आहे, आता राजा अधिकार स्रोत नाही ते नाही आलं, केंद्राची दुशासन पद्धती नाही आलं, पहिल्यांदा मुस्लिम. आता 9 मध्ये पहिल्यांदा मुस्लिम समुदायात स्वतंत्र प्रतिनिधित्व आलं 9च्या कायद्याने, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि 19च्या कायद्याने काय आलं, 19च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आली. 35च्या कायद्यामध्ये काय आलं, तीच द्विशासन पद्धती केंद्रामध्ये आली. आणि 47च्या कायद्याने आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. म्हणजे 47चे कायदे एकदम सोपं आहे, तुम्ही वाचला नसेल तरी तुमच्या लक्षात आला पासून. डीचं 1 2 ठिकाणी, त्यानंतर 1चं 3 एकाच ठिकाणी, त्यामुळे डायरेक्ट 1 उत्तर येऊन जातं. आता नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधान विचारात घ्या. 2016 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता हा क्वेश्चन तसा अवघड होता पण त्याची ट्रिक सांगतो. 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. आता हे वाचलंय तुम्ही, उर्वरित अधिकार हे गव्हर्नर जनरलकडे होते, हे बरोबर आहे. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले. आता मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की अमेरिका आणि कॅनडामध्ये काय फरक आहे ना, आपण कुठून घेतलेलं आहे. तर अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे दिले हे माहिती आहे. आपण भारतात काय केलंय, उर्वरित अधिकार हे केंद्र शासनाला दिलेले आहेत. आणि मग ही आपण पद्धत कुठून घेतलेली आहे, कॅनडाकडून घेतली. मग या 3ऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिलंय, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना दिले, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे आपण असं कम्पॅरेटिव्ह जर लक्षात ठेवलं तर हे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे कोणते विधान बरोबर आहेत, आपल्याला बरोबर आहेत हे विचारलंय, त्यामुळे बरोबर आहेत याला गोल झालं पाहिजे. अ आणि ब बरोबर आहे आणि क चुकीचा आहे. म्हणजे तुमच्या तिथं लक्षात येणार नाही, इथं प्रांत शब्द वापरले, इथं राज्य वापरले, त्यामुळे कन्फ्युज होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं तुमचं वाचन हे एकदम व्यवस्थित असायला हवं, हे आपल्याला PYQ अनालिसिस मधून समजतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. पुढील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहेत? आता इथं चुकीचं हे विचारले, त्यामुळे तुमची सवय लागली पाहिजे. चुकीचे हे विचारले त्याला त्या गोलच झालं पाहिजे. तुम्हाला 2015 झाली हा क्वेश्चन विचारलाय. घटना समिती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली, नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, तिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले. बरोबर आहे काही? हे तर हे बरोबर आहे, झालं होतं. आधीच घटना समिती होती, ती नंतर विधान समिती झाली, मग संसद झाली. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. आता हे स्टेटमेंट चुकीचं करण्याचं कारणच नाही, कारण का चुकीचं करायचं आपण? त्यांनी असं दिलंय म्हणजे ती गोष्ट घडलीच असेल ना. कुणी मनाने हे स्टेटमेंट बनवू शकत नाही. बाहेर पाऊस चालू असेल, त्यामुळे याच्यावर डाऊट नाही घ्यायचं, याला डायरेक्ट बरोबर करायचं. आता पहिलं तर आपल्याला माहित होतं, आपल्या डाटानुसार येत होतं, पण ब आपल्याला काय माहित नव्हतं नक्की पाऊस सुरू होता का नाही. त्यामुळे याच्या मागं नाही लागायचं नक्की रिमझिम होता नाही, ह्याला डोकंच नाही लावायचे, डायरेक्ट बरोबर आहे असं मानायचं. जे आपल्याला तुम्हाला जर वाटत असलं नाही आउट ऑफ सिलेबस जाते किंवा ह्या गोष्टी मला माहित नाहीत, तर त्याला बरोबर करा. म्हणजे तुमचा एक अप्रोच पण पाहिजे की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट फिक्स माहित नाही ना चुकीची आहे, तर बरोबरच घेऊन चला. कारण आयोग प्रश्न जेव्हा बनवते ना, मॅक्सिमम गोष्टी बरोबर देत असतात. चुकीच्या जर एखाद्या एक्झामिनरला किंवा पेपर सेटरला बनवायचे असेल ना, त्याला खूप मेहनत करावी लागते किंवा खूप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे जास्त तो चुकीच्या बनवत नाही. बऱ्याच गोष्टी बरोबरच असतात. त्यामुळे तुम्ही माहीत नसणाऱ्या गोष्टी फॅक्ट त्या बरोबरच धरा. जर तुम्हाला फिक्स माहीत नसते, तुम्हाला जर तुम्ही माहीतच असाल की रिमझिम पाऊस नव्हता झाला, तरच याला चुकीचं करा. माहीत नसलं तर बरोबरच करा. आपण त्यात पडू नका रिमझिम होता का नाही. चुकीचे विचारले तर आता आपण इथं डायरेक्ट बला मारू शकतो, पण त्यांनी चुकीचं विचारलेले. हे तुम्ही जर आणि ब दोन्ही बरोबर मानले तर हे दोन्ही चुकीचे असे तर हे उत्तर तुमचं चुकन. पण हे दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही नाही हा पर्याय मारणं गरजेचं आहे. चुकीचे दोन्ही नाहीत म्हणजे दोन्ही बरोबर आहे असं होईल. ते खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की USA, UK आणि भारतीय राज्यघटनेत नक्की काय डिफरन्स आहे म्हणून. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे हे बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे हे पण बरोबर आहे. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे, ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे हे बरोबर आहे का? बरोबर आहे. संसद मी तुम्हाला सांगितलं की ती सर्वोच्च आहे आणि UK मध्ये कोर्ट सर्वोच्च आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे हे बरोबर आहे का? बरोबर आहे. मी तुम्हाला आधी डिफरन्स सांगितलं होतं ब्रिटिश आणि UK मध्ये काय. ती अलिखित आहे ब्रिटनची आणि USA ची लिखित आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे तर USA मध्ये न्यायालय सर्वोच्च आहे. ब्रिटन घटना सर्वात अधिक लवचिक आहे तर USA ची घटना सर्वात जास्त रिजिड आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलाय. पण प्रश्न विचारताना चुकीचे आहे, कोणते चुकीचे आहे असं विचारलंय, त्यामुळे तुमची मिस्टेक होऊ शकते. तर यापैकी कोणतंच चुकीचं नाही, हा पर्याय बरोबर आहे. सर पाणी घ्या. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वावरून डॅश डॅश व्यक्त होते. पण तुम्हाला काही गोष्टी आहेत ना त्याच्या संकल्पना एकदम क्लिअर पाहिजे. इथं काय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वावरून काय व्यक्त होतं. आता ही मूलभूत चौकटी म्हणजे बेसिक स्ट्रक्चर केशवानंद भारती खटला होता 1973 त्या अंतर्गत आलेली. सर्वोच्च न्यायालयाने याचा निकाल दिलेला आहे. नक्की निकाल काय दिला होता आणि त्याचा मूलभूत चौकटीचा अर्थ काय होता हे तुम्हाला फिक्स आणि एकदम क्लिअर माहीत पाहिजे, तेव्हा ह्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येतील. आता मूलभूत चौकटीचा अर्थ काय होतो? राज्यघटनेचे काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात आणि जी केव्हाच रद्द करता येत नाहीत, याला म्हणतात मूलभूत चौकट. पण सुप्रीम कोर्टने ज्यावेळेस निर्णय दिला होता की कोणती आवश्यक आहेत आणि कोणती नाहीत हे त्यांनी सांगितलं नव्हतं. पण त्यानंतर जे जे खटले उभे राहिले त्यात प्रत्येक वेळेस ते ह्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा ह्या मूलभूत चौकटीच्या अंडर येतात, ह्या नाही आहेत असं ते वेळोवेळी सांगत गेले. त्यामुळं मूलभूत चौकटीचा अर्थ हा होतो पहिल्या वाक्यात जे दिलंय, राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की ती केव्हाच रद्द करता येत नाहीत. हे स्टेटमेंट डायरेक्ट तुम्ही लिहून घ्या.
हेच मूलभूत चौकटीचा अर्थ होतो, हे बाकीचे नाही. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? आता माग आलेला प्रश्न आहे मूलभूत चौकटीवर, तोच परत विचारलाय. तुम्ही जर तो व्यवस्थित अनालिसिस केला असता तुम्हाला कळालं असतं की केशवानंद भारती खटला आहे केरळ राज्य विरुद्ध 1973चा, त्याच्यात मूलभूत संरचना ही संकल्पना आली. त्यानंतर पुढचं पहा, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य जगातील इतर राज्यघटना उसनवारी. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे स्रोत काय आहेत आणि त्याच्यावर हमेशा प्रश्न विचारला जातो. आणि या ठिकाणी हा राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे ही आपल्याला कायम दिसतात, ती आयर्लंडवरून घेतली. त्यामुळे डायरेक्ट 1:3 हा प्रश्न रिपीट झाला होता. भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम. आता मोझेक फ्रेम का म्हटले आहे? तुम्हाला कळालंच नसतं ना काय मोझेक फ्रेम, तरी ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलं असतं. कारण यामध्ये अनेक धर्म, भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. आता मोझेक फ्रेम म्हणजे चांगलं काहीतरी असेल आणि हे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिले. त्या इथं जर एखादा निगेटिव्ह स्टेटमेंट असलं ना मग ते आपल्याला कट करता आलं असतं, पण हे सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे कारण त्यामध्ये अनेक धर्म, भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात म्हणजे चांगलं वाटते स्टेटमेंट. दुसरं, कारण यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात, हे पण बरोबर आहे. सामान्य माणसाला ते एकत्र आणते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्टेट रिलिजनचे स्थान नाही, हे पण बरोबर आहे. हे सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळं सर्व स्टेटमेंट तुम्ही बरोबर करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा अननोन जर संकल्पना तुमच्या समोर आल्या आणि तुमच्या सगळे स्टेटमेंट छान वाटत असतील आणि पॉझिटिव्ह वाटत असतील तर त्यांना सर्वांना बरोबर करायचं. बळच एखादं स्टेटमेंट चुकीचं करायचं नाही. तुम्ही जर चुकीचं केलं तर सर्व तुमच्या पुढे जातील आणि तुम्ही मागं राहतात. त्यामुळं जास्त डोकं नाही लावायचं. हीच मोझेक फ्रेम तुम्ही पुढे वाचलेलं नाहीये आणि सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहेत तर तुम्ही सर्व बरोबर करणं अपेक्षित आहे. आता भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा आपला पुढील टॉपिक आहे, त्याविषयी पाहू. आता सरनामा आहे त्याच्यावर पण प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. आता सरनाम्यावर काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या लक्षात घ्या. सरनाम्यात काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी क्रमाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, याच्यावर सारखे प्रश्न विचारले जातात तुम्हाला ह्या क्रमाने. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. पण संसदेत तुम्हाला हे शफल करून दिले जातील आणि असं विचारलं की सरनाम्यात शब्द हे क्रमाने लावा, तर तुम्हाला हे पाठ पाहिजे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आणि नंतर हे पण विचारतात की 42 घटना दुरुस्तीने काय ऍड केलंय. एकदा याच्यात बदल झालेला आहे, फक्त एकदाच झालंय 42 घटना दुरुस्तीने, आणि त्यात आपण समाजवादी हा शब्द ऍड केला होता. त्यानंतर धर्मनिरपेक्ष हा शब्द ऍड केला होता. त्यानंतर एकात्मता हा शब्द ऍड केला होता. एकता नाही, एकात्मता हे 3 शब्द 42 घटना दुरुस्तीने ऍड केले होते. याचा असा पण क्वेश्चन फॉर्म होतो. त्यानंतर आपल्या घटनेने काय दिलंय, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिलाय हे विचारलं जातं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. दुसरा हे पण क्रमाने विचारलं, न्याय, स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. तिसरे समानता दिली, निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीचे प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता. म्हणजे न्याय, स्वातंत्र्यता, समानता, एकता व एकात्मता हे, आणि लास्ट हे बंधुता. हे क्रमाने तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. हे आयोग विचारतं न्याय, स्वातंत्र्यता, समानता, एकता, एकात्मता आणि बंधुता हे तुमच्या क्रमाने पाठ पाहिजे आणि वरचे जे शब्द आहेत ते क्रमाने पाठ पाहिजे हे विचारलं जातं. आणि त्यानंतर ही डेट विचारली जाते 26 नोव्हेंबर 1949 या रोजी आपलं संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करण्यात आलं. ह्या गोष्टी आपल्या सरनाम्यात विचारल्या जातात. 42 घटना दुरुस्तीने काय चेंजेस केले, ह्या 2-3 गोष्टी आपल्याला प्रीसाठी जरी आवश्यक आहेत आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला दिसतात. आता संघ राज्य व त्याचे क्षेत्र. आता आपण जे 50 कलम आपण म्हणतो ते पाठ असणं तुमच्या गरजेचं आहे आणि क्वेश्चन कायम त्याच्यावर फॉर्म होतात. त्यामुळे पहिले 50 कलम खूप
गरजेचे आहे, त्यातला डिफरन्स पण तुम्हाला गरजेचा आहे. वर जरी पाठ असले तरी परीक्षेसाठी खूप होऊन जातं, पण ते माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. आता पहिला कलम 1. कलम 1 मध्ये काय दिले? संघ राज्य व त्याचे क्षेत्र कलम 1 मध्ये दिले. कलम 2 मध्ये काय? नवीन राज्याचा प्रदेश देणे किंवा त्याची स्थापन करणे. आता पहिल्या कलमात डायरेक्ट युनियन ऑफ स्टेट असं म्हणलंय. फेडरल ह्या शब्दाचा कुठंच उल्लेख नाही. त्यामुळे संघ राज्याचे नाव व क्षेत्र हे पहिल्या कलमात डायरेक्ट दिले. परत पहिल्या कलमात काय अजून काय दिलेलं आहे? आपल्या भारताचं नाव दिलंय. भारत आणि इंडिया अशी दोन्ही पण नावं आपल्या पहिल्या कलमात दिलेली आहेत. आणि दुसऱ्या कलमात काय दिलेलं आहे की नवीन एखादं क्षेत्र जर भारतात जर समावेश करायचा असेल तर त्याविषयी तरतूद दिले आहेत. म्हणजे आपला भाग नाही आहेत पण त्याला आपल्या भारतात समावेश करायचं. जसं गोवा, पॉंडिचेरी हे आपले भाग नव्हते, पण युद्ध करून किंवा तहाद्वारे ते आपल्या घटनेत किंवा आपल्या राज्यात समावेश करण्याचा हक्क दिलेला आहे कलम 2 ने. आता कलम 2 आणि 3 मध्ये काय? नवीन राज्य निर्माण करणे व सध्याच्या राज्याची क्षेत्रसीमा किंवा नाव याच्यात बदल करणे. तिसऱ्यात पण नवीन राज्य निर्माण करण्याची तरतूद आहे. पण 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे? 2 मध्ये जे अस्तित्वात नसलेला भाग राज्याला जोडणं म्हणजे आपल्या देशाला जोडणं याची 2 मध्ये तरतूद आहे. आणि 3 मध्ये आपल्या देशातला जो राज्य आहे त्यांची फोड करणं किंवा 2 किंवा 3 राज्य एकत्र करणं किंवा वेगळे करणं याविषयी तरतूद म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यात तोडफोड करून नवीन राज्य निर्माण करण्याची तरतूद 3 मध्ये दिलेली. आणि 4 मध्ये काय दिलंय? कलम 2 आणि 3 मध्ये केलेल्या कायद्याची परिशिष्ट 1 म्हणजे 2 आणि 3 मध्ये जे आपण चेंजेस केलेत ती घटना दुरुस्ती समजणार नाही, हे आपल्याला 4 मध्ये दिलेलं आहे. आणि आपण जर ते चेंजेस केले तर घटना दुरुस्ती समजायची नाही, हे 4 मध्ये दिलेले. आता यावेळी काय क्वेश्चन आले तर राज्यघटनेवर वगैरे ते आपण पाहू. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. राज्यघटनेचा अनुच्छेद 371. आता ह्या पण गोष्टी आता मी स्लाइड मध्ये ऍड केलेल्या नाहीत, पण त्या पण तुमच्या लक्षात पाहिजे. 370 तर गेलं, पण 371 आणि त्याच्या अंतर्गत ABCDEFG जे स्टेट आहेत ते सगळे स्टेट तुमच्या लक्षात पाहिजे. ABCDEFG पर्यंतचे. 370 मध्ये पहिले JNK होते, पण 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आहे. A मध्ये नागालँड आहे. B मध्ये जे असतील ते तुमचे सगळे एका चार्ट मध्ये पाहून घ्या. ते मी या ठिकाणी ऍड केलं नाही, पण ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर सारखे क्वेश्चन फॉर्म होतात. आता 22 ला विचारला होता क्वेश्चन आहे तो त्या चार्टवर आहे, तो चार्ट तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली. बरोबर आहे, A मध्ये नागालँड आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यशिवाय लागू करता येत नाहीत, हे पण बरोबर आहे. त्यामुळेच तर विशेष तरतूद केली ना. ट्वेनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. आता इथं डाऊट घेण्याची कारण येतं, कारण त्यांनी सर्वाधिक एखादं एक्स्ट्रीम स्टेटमेंट केलं असतं ना तर ते चुकीची असण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे एखादं स्टेटमेंट चूक करण्यासाठी आयोग काय करतं? सर्वाधिक, सर्व, काही असे स्टेटमेंट टाकून केवळ ते स्टेटमेंट चुकीचं करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ट्वेनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा. नागालँडच पहिली गोष्ट हा अविकसित प्रांत आहे, त्यामुळं ट्वेनसांग सर्वाधिक विकसित असण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि सर्वाधिक शब्द टाकून त्यांनी त्याला एकदम एक्स्ट्रीम बनवलंय. त्यामुळं ही तुम्हाला जरी माहीत नसलं तरी मी ज्यावेळेस 2022 ला होतो ही स्टेटमेंट मी चुकीचं केलं होतं, कारण मी आधी माझा अप्रोच तयार केला होता की सर्वाधिक जर आलं ते चुकीचं देण्याची शक्यता जास्त आहे. आणि नागालँड हे अविकसित राज्य आहे, त्या ठिकाणी ट्वेनसांग हा प्रदेश विकसित असण्याची शक्यताच नाही. आणि हा माग असलेला प्रदेश आहे ट्वेनसांग, आणि ह्या प्रदेशासाठीच नागालँडसाठी विशेष तरतूद केलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं विचारलं की विशेष तरतूद, आणि इथं म्हणतंय की सर्वात विकसित आहे. म्हणजे काहीतरी कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला दिसतंय ना, A आणि अ आणि क मध्ये कॉन्ट्राडिक्टरी दिसते. विशेष तरतूद कशाला करील जर ट्वेनसांग सर्वात विकसित असला तर? त्यामुळं अशा बारकाईचं तुमचं रिडिंग असलं ना बारकाईने, तर अशा क्वेश्चन तुमचे बरोबर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे बारकाईने रिडिंग करा. कॉन्ट्राडिक्ट कुठं होतंय म्हणजे क्वेश्चन बनवलाय ते स्वतःच पर्याय एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे तुमच्या लक्षात कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला एकदम काम डाऊन असतात आणि तुम्ही जे वाचलंय ते रिकॉल करण्याचा प्रयत्न न करता तुम्ही जो स्वतःचा एक अल्गोरिथम असाल, आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाला एका निरपेक्ष भावने जर पाहत असाल ना, त्यावेळेस असे तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट तुमच्या लक्षात येतात, नाही तर हे लक्षात येत नाही. माझ्या तिथे लक्षात आलं तर सर्वाधिक वापरलंय, परत
नागालँडसाठी विशेष तरतूद आहे, स्टुएन सर्वात विकसित म्हणतंय, कुठंतरी कॉन्ट्राडिक्टरी. त्यामुळे आणि बरोबर आहे. खालील विधान विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशांचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना या संबंधी आहे. आता 2 मध्ये विषय विचारले. 2 मध्ये आपण पाहिलंय की आपल्या भारताचा जो भाग नाही त्याला जर समाविष्ट करून घ्यायचा असेल तर 2 नुसार आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. 3 मध्ये भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करतो. मी आधी जे एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला 2 आणि 3 मध्ये नक्की काय डिफरन्स आहे, म्हणजे क्वेश्चन कसे बनले जातात तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला कन्फ्युजन वाटतं ना त्या पार्टवर क्वेश्चन बनले जातात आणि आपण प्लेन रिडिंग करतो मग आपल्याला ते लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही लगेच 2 आणि 3 असं 2 तुमच्या भागामध्ये कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये जर तुम्ही करून ठेवला असला लगेच तुम्हाला कळालं असतं 2 आणि 3 मधला नक्की डिफरन्स काय आहे आणि तुम्हाला प्रश्न उत्तर देणं एकदम इझी झालं असतं. आता क स्टेटमेंट काय, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ, आता केवळ मी आधी सांगितलेलं तुम्हाला सर्वाधिक, केवळ, सर्व अशा स्टेटमेंटनी हे वाक्य चुकवले जातात. म्हणजे हे आयोगाची ट्रिक आहे ती. मला जर एखादं वाक्य चुकवायचे असले असे शब्द टाकले जातात, म्हणजे अशा शब्दावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता केवळ लोकसभेत मांडले जाते याचा काही संबंधच नाही ना. लोकसभेत आपल्याला माहिती आहे की फक्त धनविधेयक जर असेल तर तेच फक्त लोकसभेत मांडलं जातं. बाकी जे हे सामान्य विधेयक आहे, सामान्य विधेयक राज्यसभेत पण मांडलं जाऊ शकतं आणि लोकसभेत पण मांडलं जाऊ शकतं. त्यामुळं हे चुकीचं आहे. आपण जर इलिमिनेशन राऊंड वापरत असतो आपल्याला आधी कळालं होतं की अ आणि ब बरोबर आहे, त्यामुळे अ आणि ब इथं आहे, अ आणि ब इथं आहे, इथं अ नाही, इथं अ नाही, त्यामुळे 2 पर्याय राहत होते. मग आपल्याला डायरेक्ट क कडे जाण्याची चान्स होते. मग क मध्ये आपल्याला कळतंय की केवळ हा शब्द दिलेला आहे, त्यामुळं इथून आपण अलर्ट व्हायचे. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करताना सर्वाधिक, केवळ, बहुतांश, नॉट ओनली असे शब्द जर दिसले ना तुम्ही अलर्ट मोडवर यायचं आणि अलर्ट मोडवरून आले की मग ते स्टेटमेंट परत एकदा वाचायचं. मग तुमच्या एकदम लक्षात येतं की हे स्टेटमेंट चुकीचं केलंय. नाही तर आपण एक फ्लो मध्ये असतो आणि फ्लो मध्ये आपण स्टेटमेंट बरोबर करण्याची आपली टेंडन्सी राहते. त्यामुळे तुम्ही डोक्यात तुमचा जर अल्गोरिथम असेल फिक्स तर असे प्रश्न चुकत नाहीत. खालील कोणते विधान बरोबर नाही, बरोबर नाही म्हणलंय, नाहीला गोल झाला पाहिजे. बघा हे ज्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असतात ना त्याचे काही लिमिटेशन आहेत आणि ते अभ्यास करण्याची पद्धती तुम्ही युनिव्हर्सिटीला जसा अभ्यास करता तसा इथं करून चालत नाही आणि तुमच्या मेंदूवर जास्त विश्वास ठेवून पण चालत नाही. कारण फक्त मगअपची ही एक्झाम नाहीये. एखाद्याला वाटतं की माझं खूप लक्षात राहतं पण ते मार्कात कन्वर्ट होतंय का हे पाहणं गरजेचं आहे. फक्त लक्षात राहून उपयोग नाहीये. तर ह्या ट्रिक खूप महत्वाच्या आहेत. ही PYQ बेस्डवर परीक्षा आहे. डाटा एवढा असतो की सगळ्याच गोष्टी लक्षात राहणं म्हणजे हे पण नाहीये, शक्य पण नाहीये. आणि ते असे काही गोष्टी विचारल्या जातात ते आपण कधीच वाचलेले नसतात. मग आपल्याला घाम फुटायला लागतो कारण आपण सगळं पाठ केलेलं असतं. पाठ केलेल्या गोष्टी आपल्याला इथं दिसत नाही. पण मग तुम्ही अशा ट्रिक वापरल्या ना किती जरी अननोन फॅक्ट आली तुमच्या समोर तरी तुम्ही ट्रिकच्या आधारे तुम्ही बरोबरच उत्तरापर्यंत जाता. त्यामुळं जास्त पाठांतर वगैरे याच्या विश्वास नका ठेवू. ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अवश्य पाठ करा, पण ज्या फालतू किंवा बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या अजिबात पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणलंय, नाहीला तुमचा गोल झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यात फिक्स आलं मला नाही म्हणजे चुकीचं स्टेटमेंट ओळखायचंय. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे काही. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक कोणत्याही संसदेच्या सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे, त्यांची शिफारस लागतीच. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाचे आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजेत. त्यांना फक्त विचार मांडावे यासाठी पाठवले जाते. त्यांचे विचार बंधनकारक नसतात, फक्त त्यांनी विचार द्यायचे असतात त्यांचे. आणि राष्ट्रपतींचे कंपल्सरी असतं की त्या राज्यांना विचारावं. हे बरोबर आहे. संसद केवळ, इथं केवळ शब्द आला तुम्ही अलर्ट मोडवर यायचं. बहुतेक, केवळ असे शब्द दिसले की तुम्ही एकदम अलर्ट मोडवर असले पाहिजे. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. आता विशेष बहुमताची गरज नाही तुमच्या लक्षात येईल. राज्य निर्मिती जर करायची असतील तर संसदेला साधं बहुमत आहे आणि त्या राज्यांना विशेष बहुमताची गरज आहे, पण संसदेला नाही. संसद साध्या बहुमताने एखादं राज्य निर्माण करू शकते आणि ती राज्यांचं जे मत आहे ते डावलू पण शकते.
त्यामुळे केवळ आला तुम्ही परत एकदा वाचलं तुमच्या लक्षात येईल की हे स्टेटमेंट चुकीचं आहे, आपल्याला इथं लगेच भेटलं, मग चौथ्या स्टेटमेंटकडे तुम्हाला जायची गरज नसते, 3 स्टेटमेंटवर उत्तर येतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे संसदीय बंधनकारक नसते. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. 2019ला प्रश्न आलाय. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये झाली का? राज्य पुनर्रचना आयोग होता 1953चा. त्याला पाक आयोग पण म्हणायचे, पाक, कारण त्यात 3 व्यक्ती होते, पन्नीकर, आली आणि कुंजरू, त्यामुळे पाक आयोग त्याला म्हणायचे. त्या 53 मध्ये नियुक्त झाला होता, ते बरोबर आहे. आयोगाने प्रमुखपदी फजल आली होती, हे बरोबर आहे, हे होते. आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य, कामतचा काही संबंध नाही, तिथं कुंजरू होते. आणि गोविंद वल्लभ पंत यांचा पण नाही संबंध, ते पन्नीकर होते. त्यामुळे हे स्टेटमेंट ब चुकीचं आहे. अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. प आपल्याला काय करायचं, योग्य ओळखायचं आहे. इथं आले ब जिथं असन ते गेले, आपलं डायरेक्ट उत्तर येत आहे अ आणि ड. म्हणजे जास्त डोकं नाही लावत बसायचं पुढं. आयोगाने एवढ्या डेट दिल्यात, मग तुम्ही पॅनिक मोडमध्ये येतात, एवढं डेट माझ्या पाठच नाही, मग माझा बरोबर कसा येईल, हे असतं पॅनिक मोड. आणि मग तुम्ही पॅनिक मोडमध्ये आला, इतका सिंपल क्वेश्चन होता तर तुम्ही चुकावला असता, कारण हे डेट तुम्ही वाचलेलेच नाहीत किंवा माझ्या लक्षातच नाही. पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ती ट्रिक तुम्ही वापरा. तुम्ही एक स्वतःचा अल्गोरिदम तयार केला, प्रत्येक क्वेश्चनला एका निरपेक्ष भावाने पहा आणि जो कोण क्वेश्चन येईल त्याच मानसिकतेने सॉल्व्ह करा. तुमचे बरोबर मॅक्झिमम प्रश्न बरोबर येतील. तुम्ही आणि पॅनिक मोडमध्ये जाणार नाही, तुमची एनर्जी ड्रेन होणार नाही. तुम्ही पेपर पूर्ण 100 जरी प्रश्न सॉल्व्ह केले तर एकदम फ्रेश माइंड असेल. आणि माझ्याबरोबर बऱ्याच वेळा झालेलं आहे, मी 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, परत CSAT जरी सॉल्व्ह केला तर संध्याकाळी माझा एकदम लोड नसतो, मी फिरायला जातो, एकदम नॉर्मल असतो, जसं की रोजचं माझं रुटीन आहे. कारण याचं कारण म्हणजे मी हे ट्रिक वापरतो तिथं, मी अजिबात लोडमध्ये येत नाही किंवा माझी एनर्जी ड्रेन होत नाही ह्या ट्रिकमुळे. अ आणि ड आपल्याला दुसऱ्या गोष्टी वाचायच्या गरजच नाही. आता ई मध्ये 1 नोव्हेंबर 1956 येते, हे लक्षात असेल किंवा नाही याला खूप महत्व नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी अप्रोच सांगतोय, माझा डाटा देणं हा उद्देश नाही, तो पुस्तकात आहे. पण नक्की क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आणि कमीत कमी मेहनतीत अननोन क्वेश्चन कसे बरोबर आणायचे हे तुम्हाला सांगण्याचा माझा खरा उद्देश आहे. आणि आपल्या बॅचचा पण रिव्हिजन बॅचचा पण हाच उद्देश आहे की जे पण आयोगाला आतापर्यंत टॉपिक आलेत ते पूर्ण रिवाईज करायचे, तुम्हाला आयोगाचा अप्रोच द्यायचा आणि सगळे गोष्टी तुमच्या नजरेसमोरून गेले पाहिजे की नंतर तुम्हाला असं वाटायला नको हा गोष्ट सुटली आणि हे एकदम सिंपल होतं पण माझ्या वाचण्यात आलं नाही. तुम्हाला सगळे तुमच्या नजरेखालून किंवा तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की ही वाचून घ्या, हे वाचणं, सेल्फ स्टडी करणं पण गरजेचं आहे. मी ज्या पॉईंट तुम्हाला लक्षात आणून दिले ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यावर क्वेश्चन तयार होणार आहे. आता योग्य क्रमाने लावा राज्यांची निर्मितीविषयी ही. आता तुम्हाला ते हा पण एक चार्ट आहे, तो पण तुम्ही पाठ करून घ्या. राज्य आणि त्याची निर्मितीचे वर्ष त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे महाराष्ट्राची 1960 मध्ये झाली, त्याच्या आधी आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती 1953ला. त्यानंतर जे 1963ला नागालँडची निर्मिती झाली. असं एका ठिकाणी राज्य लिहा आणि दुसरीकडे साल लिहा आणि ते पाठ करून टाका. त्याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन कायम दिसतो की योग्य क्रमाने लावा. तुमचा हा क्वेश्चन एकदम फिक्स बरोबर येईल. तुम्हाला ते करायला 5 मिनिटं पण नाही लागत, 2 ते 3 मिनिटात ही गोष्ट होईल आणि तुम्हाला 2 मार्क मिळतील. असे आपल्याला मार्क कलेक्ट करायचे. आपल्याला असं नाही की स्टार्ट टू एंड वाचत बसायला, आपल्याला मार्क कलेक्शनचा, आपल्याला नॉलेज घेण्याचा आपला उद्देशच नाही. पहिली गोष्ट हे एक्झाम तुम्हाला सांगतच नाही तुम्ही एकदम ह्या क्षेत्रात एकदम नॉलेजफुल व्हा किंवा घटना तज्ज्ञ व्हा. आपल्याला तज्ज्ञ व्हायचं नाही, आपल्याला सामान्य व्यक्ती राहायचंय. आणि सामान्य व्यक्तीतला पण एक अधिकारी, त्याकडे सामान्य व्यक्तीपेक्षा थोडं जास्त नॉलेज पाहिजे. ही गोष्ट आपण एकदम आपल्या मनात क्लिअर पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपण अभ्यास करायचा. आता नागालँड तुम्ही जर चार्ट पार्ट असला ना 1963, महाराष्ट्र 1960, मिझोराम 1987, मेघालय 1972. हे साल तुम्ही एकदम पाठ करून ठेवा. मी पाठ करून ठेवले होते, त्यामुळे हे प्रश्न आपल्या हातचे मार्क जात नाहीत. आता नागालँड ब, त्याच्या आधी महाराष्ट्र 60, ड जिथं असेल ते बाकीचे कट करून टाकायचे. एक्झाम मध्ये असंच करायचं. तुम्हाला पहिल्यांदा सापडल्यानं ते बाकीचे पर्याय डायरेक्ट आडविलेशन मारायचे. त्यांनी होतं काय की तुम्ही मग याचा विचार नाही करत, नाही तर तुमची एनर्जी फक्त याचा विचार करण्यातच जाते. आपल्याला काय आलं की हेच उत्तर आहेत तर मग हे 2च पर्याय ठेवा.
आता ब 2 नंबरला आहे, ब चा विचारच नका करू. क आणि अ फक्त चेक करा. आता क आणि अ मध्ये कोण पहिल्यांदा आहे, हे 87 हे 72 म्हणजे क पहिला आहे. मग जिथं क पहिला आहे ते घ्या, 2 नंबर उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुमची एनर्जी ड्रेन नाही झाली पाहिजे, असं अप्रोच बिल्डअप करा. हा अप्रोच तुम्ही टेस्ट सिरीज आणि PYQ जर जास्त सॉल्व्ह केले ना, एकदम तयार होतो आणि एकदम कॉन्फिडंट राहता तुम्ही परीक्षेला. पूर्व परीक्षेला तरी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, जो व्यक्ती एकदम कॉन्फिडंट असतो ना एक्झाम हॉलमध्ये, तो इकडे तिकडे पाहत नाही, गेला की त्याच्या बेंचवर जातो आणि एकदम स्वतःला कॉन्फिडंट फील करतो, तो व्यक्ती ही एक्झाम पास होतो आणि कट ऑफ लाईनच्या पुढे जातो. कारण ही नॉलेजचा पेपर नाहीये पूर्व परीक्षा, तुमचा अवेअरनेस आणि कॉन्फिडन्सचा पेपर आहे. कारण अननोन फॅक्ट तुमच्या समोर येतात, मग त्या अननोन फॅक्टला तुम्ही डील कसे करतात हे पूर्व परीक्षेला तुम्हाला खूप आवश्यकता असतं. आणि कॉन्फिडंट व्यक्ती आणि अशा ट्रिक तयार असणारा व्यक्ती त्या गोष्टी फेस करू शकतो. डाटा घेऊन पाठ करून मगअप करणारा व्यक्ती ह्या गोष्टी फेस नाही करू शकत त्या ठिकाणी. हे माझ्या अनुभवून सांगतो मी तुम्हाला. खालील नमूद केलेले राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालक्रम काय आहे. परत मी सांगितलं होतं तुम्हाला की असे प्रश्न विचारले जातात. राज्य आणि त्यांचे कालक्रम हे तुम्हाला पाठच पाहिजे. आंध्र प्रदेशची 1953 मध्ये स्थापना झालेली आहे, महाराष्ट्राची 1960 मध्ये झालेली, नागालँडची 1963 आणि हरियाणा 1966. हे असे एकदम तुमच्या पाठ पाहिजे. आता 53 पहिला आलाय ब, म्हणजे ब पहिल्यांदा, हे 2 कट करून टाकायचे, ब आणि शेवटी क आहे. तर अ आणि ड मध्ये चेक करायचं, अ पहिला आहे का ड पहिला आहे. अ मध्ये काय आहे 63 आहे आणि ड मध्ये काय आहे 60, म्हणजे ड पहिला आहे. मग ड जिथं पहिला असेल तर उत्तर आपलं. जास्त टोकं नाही लावायचं. आता नागरिकत्व हे सिलेबसमध्ये मेन्शन आहे, पण त्याच्यावर आतापर्यंत जास्त प्रश्न आलेले नाहीत. 2च प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेत, त्यामुळे हे जास्त डिटेलमध्ये करण्याची गरज नाही. वर पाहून घ्या 5 ते 11 कलम काय आहेत आणि त्यांचे टायटल पाहून घ्या. जास्त डीपमध्ये जाऊ नका, आयोग प्रश्न नाही विचारत त्याच्यावर. आणि विचारलं जरी करंटमध्ये काय गोष्टी घडत असेल, मध्ये जो CA कायदा आला होता तर त्या रिलेटेड तुम्ही करू शकता, पण याच्यावर जास्त क्वेश्चन नाहीत. म्हणजे जो क्वेश्चन नाही ते आपण थोडं मागं ठेवायचं, जे प्रायोरिटीवर टॉपिक आहेत त्याला आधी घ्यायचं. आता नागरिकत्वावर आतापर्यंत जे 2 क्वेश्चन आले ते पाहू. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर 2023 म्हणजे अलीकडे प्रश्न आलाय, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. माहित नाही, बघू आपण याला बरोबर म्हणून. व्यक्तीने नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्याची कारावास झाला असेल तर. म्हणजे याच्यात जास्त फॅक्ट वाटतात, हे स्टेटमेंट चुकीचे असण्याची शक्यता जास्त आहे. फसवणूक गैरव्यवहार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारला समाधान झाले तर. आता हे बरोबरच आहे, एखाद्याने फसवणूक झाले तर त्याचं नागरिकत्व जाणार आहे, म्हणजे त्यात जास्त विचार करण्याची गरज नाही. म्हणजे क तर बरोबर आहे आपल्या उत्तरावरून. आपल्याला विचारलंय की संपुष्टात येते, म्हणजे व्यक्ती भारतीय नागरिक संपुष्टात जर क आपल्या पर्यायात पाहिजे. क सर्व ठिकाणी इथं आहे, इथं पण आहे क, इथं पण क आहे, इथं पण क आहे. आणि 4थं स्टेटमेंट व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर. मग ड पण पाहिजे, ड इथं आहे, ड इथं आहे, ड हे 2 इथं नाही, म्हणजे हे पर्याय नाही आहेत. मग आपल्याला या 2 पैकी चेक करायचं. मग अ ब चेक करू आपण. ब जास्त चेक करावं लागेल, कारण अ ह्या 2 ठिकाणी आहे ना. ब कडे जाऊ आपण. ब मध्ये काय म्हणलंय, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यास 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्याची कारावास झाला असेल तर. म्हणजे 2 फॅक्ट आहेत, म्हणजे फॅक्ट चुकीची देण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकच असेल, कारण 2 फॅक्ट दिल्यात, त्यामुळे एक कोणतरी फॅक्ट चुकीची. इथं 18 महिने दिले, 18 महिने नसून हे 2 वर्षे. त्यामुळे तुम्हाला जरी फिक्स माहीत नसलं ना तरी असं ॲनालिसिस करून तुम्हाला उत्तर देता येतात. त्यामुळे अ कडं उत्तर आहे, ब नाही. मी इथं फॅक्ट दिलेले आहेत आणि फॅक्ट चुकीची देण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे ब चुकीचं आहे. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनवू शकते. आता कोणते पर्याय आहेत हे जर इंग्लिशमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचलं लगेच म्हणजे कॉमन सेन्स वापरलाय. भूमी अधिग्रहण केलं म्हणजे आपण दुसऱ्या कलमात बघितलंय, एखादा प्रदेश आपल्या देशाला जोडता येतो म्हणजे भूमी अधिग्रहण होतं, मग त्या भूमीवर राहणारे नागरिक भारताचे नागरिक होणार.
वारसा हक्काने पण मिळतो. म्हणजे आई वडील जर भारतीय असेल तर आपल्याला पण भारतीय आपण बनतो. जन्म भारतात झाला असेल तरी मिळतं. नोंदणी केली तरी मिळतं. म्हणजे एखादा फॉरेनर व्यक्ती असेल त्याला जर भारतीय नागरिकत्व घ्यायचं असेल तर केंद्र सरकारनं नोंदणी करून तो नागरिक होतो. आता राष्ट्रीयकरण हा शब्द वापरलाय, नॅशनलायझेशन. राष्ट्रीयकरणाद्वारे अशी तरतूद नाही आणि हा नॉनसेन्स शब्द आहे. म्हणजे याचा काय अर्थच लागत नाही. राष्ट्रीयकरणाद्वारे कसं काय नागरिक होईल? त्यामुळं ज्या ठिकाणी ड पर्याय असेल ते गेले. ड इथं गेला, ड इथं गेला, ड इथं गेला. म्हणजे तुमचं किन रिडिंग असेल आणि तुम्हाला माहीत जरी नसलं या कायद्याविषयी, फक्त तुम्हाला कॉमन सेन्स जरी असला ना तरी हे उत्तर येत होतं. म्हणजे पूर्व परीक्षेला कॉमन सेन्स खूप लागतो. मूलभूत हक्क विषय पाहू आपण. आता हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. 12 ते 35 कलम आहेत त्यात. मूलभूत हक्क हा याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात मूलभूत हक्कावर. त्यामुळे हा पक्का असणं खूप गरजेचं आहे आयोगाच्या दृष्टीने. आणि त्याचे डिटेलमध्ये अभ्यास पाहिजे. 12 मध्ये काय, 13 मध्ये काय, 14 मध्ये काय, त्यातले डिफरन्स काय आहेत हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या डिफरन्सवर पण क्वेश्चन विचारले जातो. समतेचा हक्क, आता समतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये दिलाय. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये दिलाय. 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत राज्यघटनेत. हे पाठ करणं गरजेचं आहे. समतेचा हक्क, त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. ही 32 कलम घटनेचा आत्मा समजलं जातं आणि आंबेडकरांनी त्याला आत्मा म्हणलं होतं. त्यामुळे हे 6चे 6 पाठ करून ठेवा. त्या रिलेटेड कलम समतेचा 14 ते 18, स्वातंत्र्याचा 19 ते 22, शोषणाविरुद्ध हक्क 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 आणि 30 मध्ये दिले. अल्पसंख्याकांचे हक्क आहेत हे दोन. हे खूप महत्वाचे आहे. उपाययोजनाचा 32 मध्ये. एकदम डिटेलमध्ये प्रश्न याच्या विचारले जातात आणि तुमच्या डिटेलमध्ये याचा अभ्यास पाहिजे. आता 12, आता डिटेलमध्ये पाहू आपण. 12 मध्ये काय दिले? 12 मध्ये ना राज्याची व्याख्या दिलेली. म्हणजे राज्य ह्या संकल्पनेत कोण कोण येईल हे दिलेलं आहे. केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक जे संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था त्या पण येतील, हे महामंडळ येतील. सरकारसाठी एखादा जो कॉन्ट्रॅक्टर असेल तो पण राज्य संस्थेत येईल. असं डिटेलमध्ये त्यांनी नंतर सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. मग ही व्याख्येमध्ये नक्की कोण कोण येत आहे तुम्ही पाहणे गरजेचं आहे. त्यानंतर 13 मध्ये काय दिलंय? मूलभूत हक्कांची विसंगत किंवा म्हणजे एखादा कायदा केला आणि तो जर मूलभूत हक्काच्या विसंगत असेल तो रद्द करण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालय. 13 मध्ये तेच न्यायालयीन पूर्ण लोकांचा वापर करून तो कायदा रद्द केला जाऊ शकतो. 13 मध्ये दिले. आणि 14 मध्ये ऍक्च्युली मूलभूत हक्क सुरू होतात. 14 मध्ये काय आहे? कायद्यासमोर समानता. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिक कायद्यासमोर समान असेल हे 14 मध्ये म्हणले. मग त्याला अपवाद आहेत. मग ते अपवाद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अपवादावर जनरली प्रीला प्रश्न येणं अपेक्षित नाहीये. त्यामुळं ते नंतर करा तुम्ही. पण आधी कायद्यासमोर समानता हे 14 कलम तुमचं पाठ पाहिजे. त्यानंतर 15 पाहिजे. 15 मध्ये काय काय दिलंय ते पण पाठ पाहिजे. धर्म, वंश, जात किंवा लिंग किंवा जन्म ठिकाण हे किती गोष्टी दिलेल्या आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. ह्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत आणि 5ची पाठी तुमच्या पाठ पाहिजे 15 मध्ये. धर्म, वंश, जात किंवा जन्म ठिकाण हे असं आलं की म्हणायचं 15वं कलम आहे. त्यानुसार भेदभावच मनाई आहे. या 5 गोष्टींच्या आधारे भेदभावच करण्यास मनाई आहे राज्य संस्थेला. त्यामुळं कलम 15 ही भेदभावच मनाई एका वाक्यात लक्षात ठेवायचं. 14 कायद्यासमोर समानता, 15 भेदभावच मनाई, 16 सार्वजनिक नोकऱ्यांबाबत समान संधी. सर्वांना सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी पाहिजे हे 16 मध्ये म्हणले. आणि आरक्षण पण 16/4 ने आलंय नोकऱ्यांमध्ये आणि 15/4 शिक्षणात आलंय. 17 मध्ये काय? अस्पृश्यता निवारण हे कलम खूप महत्वाचं आहे. 17. 18 मध्ये पदव्या रद्द करणे. म्हणजे केंद्र सरकार आधी जे इंग्रज सरकार होतं, राव बहादूर असे ज्या पदव्या देत होतं त्या रद्द करण्याची तरतूद 18 मध्ये. हे लक्षात घ्या. 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य आणि संबंधी हक्काचे संरक्षण आहे. म्हणजे जे 19 मध्ये जे 6 हक्क दिलेत ना ते तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. त्यात म्हणजे सर्वात पहिल्यांदा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर शांततेने व एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य,
मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, त्यानंतर कोणत्याही भागात राहण्याचं व स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, तसंच नंतर मग व्यापार करण्याचे स्वातंत्र्य, असे जे 6 स्वातंत्र्य 19 मध्ये मेन्शन केलेली ते तुमचे पाठ पाहिजे ना, त्याच्यावर क्वेश्चन बनला जातो. 20 मध्ये अपराधांच्या दोषीबाबतचे संरक्षण आहे 20 मध्ये. म्हणजे तुम्ही जर एखाद्या कायद्यात अपराधी असाल तर त्या संबंधित तरतुदी ह्या 20 मध्ये दिलेल्या आहेत. नक्की काय तरतूद असेल अपराधांविषयी, त्याला कोणते हक्क असतील हे 20 मध्ये दिलेले. 21 हे कलम सर्वात महत्वाचं आहे आणि याच्यावर सर्वात जास्त प्रश्न बनले जातात. म्हणजे तुमची जबाबदारी आहे की 21 कलम तुम्ही एकदम डिटेलमध्ये केलं पाहिजे. 21 कलमामध्ये नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डिटेलमध्ये पाहिजेत. त्यानंतर 21 शिक्षणाचा हक्क संबंधित तरतुदी आणि कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्धतेबाबतचं संरक्षण आहे 22 मध्ये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ह्या जे कलम आहेत ना खूप महत्वाचे आहेत. याच्यावर कायम आयोगाने प्रश्न विचारला 20, 19, 20 आणि 21 तर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. एकदम डिटेलमध्ये पाहिजेत. त्याच्यावर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसेस इस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे कायद्याने प्रस्थापित पद्धत, कायद्याने घालून दिलेली पद्धत, त्यातला काय डिफरन्स आहे याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारला जातो. आणि तो तुम्ही कम्पॅरेटिव्ह चार्ट फॉर्म मध्ये तुम्ही तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आयोगाने आतापर्यंत तसेच प्रश्न विचारले. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो ना आपला फोकस हा असला पाहिजे की आपल्याकडून आयोगाला काय अपेक्षित आहे, हे नाही की मला काय माहिती आहे. आयोगाच्या अपेक्षा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार तुमचा अभ्यास असला पाहिजे. त्यावेळेस आपण पास होतो. 21A मध्ये शिक्षणाचा हक्क आहे, हे नंतर ऍड केलेलं आहे 86व्या घटना दुरुस्तीने. 22 मध्ये काय अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण. 20 आणि 22 मधला डिफरन्स तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. इथं काय अपराधाच्या दोष सिद्धीबाबतचे संरक्षण आहे आणि इथं अटक व स्थानबद्धता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या 22 मध्ये आहेत. इथं अपराधांच्या तरतुदी आहेत त्यांना काय संरक्षण असेल आणि इथं स्थानबद्धतेबाबतच्या तरतुदी आहेत. हे 20 आणि 22 मधला डिफरन्स तुम्हाला क्लिअर कट लक्षात आला पाहिजे, नाहीतर तो गडबड होण्याची शक्यता जास्त असते. 23 मध्ये काय माणसाचा व्यापार व विविध बिगारी यांना प्रतिबंध. 23 पाठ करून ठेवा. 24 बालकामगारांसंबंधी. 25 मध्ये धर्म स्वातंत्र्य, हे 25व कलम तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 25. जेव्हा बराक ओबामा भारतात आले होते त्यावेळेस आपल्याला त्यांनी आठवण करून दिली होती आर्टिकल 25चे. मी तर माझं तेव्हापासून ते पाठ आहे. विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे आचरणाचे प्रकटीकरणाचे, म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे 25 मध्ये. 26 मध्ये मग त्या रिलेटेडच आहे. 26 मध्ये काय आहे पहिल्यांदा 25 मध्ये सांगितलं तुम्हाला धर्म स्वातंत्र्य. 26 मध्ये काय आहे धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे त्या धर्मातल्या लोकांना त्यांच्या धर्मातली व्यवस्था पाहण्याची स्वातंत्र्य. म्हणजे व्यवस्था हा शब्द 26 साठी लक्षात ठेवा. 27 साठी काय लक्षात ठेवता तुम्ही कर देण्याचे स्वातंत्र्य आणि कर न देण्याचे स्वातंत्र्य. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धन प्रसारासाठी कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य, म्हणजे शासन असे कर आकारू शकतं. 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य. एक वाक्यात लक्षात ठेवा. 25 म्हणलं की धर्म स्वातंत्र्य, 26 म्हणलं की व्यवस्था पाहण्याचं, 27 म्हणलं की कराचं, 28 म्हणलं की उपस्थित राहण्याचं. असं एका शब्दात जर लक्षात ठेवलं की ते पाठ राहतं आणि जोडायला लावायला विचारलं की सहज तुमचे उत्तर येऊन जातात. 29 मध्ये 29 आणि 30 कलम खूप महत्वाचे आहेत. 2 29 मध्ये अल्पसंख्याक शब्दाचा उल्लेख आहे. 29 आणि 30 खरं अल्पसंख्याकांसाठी, पण 29 मध्येच फक्त अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. म्हणजे 29 कलम आहे ना अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशा दोन्ही पण साठी पण लागू आहे. आणि 30व कलम आहे ना ते अल्पसंख्याकांसाठीचे फक्त. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा हक्क आहे. 29 मध्ये काय अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, म्हणजे एखादा समाज असेल तो जरी बहुसंख्य असेल पण त्याची विशिष्ट लिपी असेल तर लिपी संवर्धनाचा हक्क 29 मध्ये. आणि 30 मध्ये त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क 30 मध्ये दिलेला आहे. आता जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यावर जे प्रश्न आले ते पाहू आपण. खालील विधाने विचारत घ्या. विभागीय खटल्यासह डिपार्टमेंट प्रोसिडिंग. कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. कलम 20 वर प्रश्न आहे. म्हणजे जर डिपार्टमेंट अंतर्गत एखाद्या खटल्याविषयी जर सुनावणी चालू असेल तर त्यावेळेस काय होतं
एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळ शिक्षा दिली जाऊ शकते, पण न्यायालय एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. त्यामुळे हे बरोबर आहे. विभागीय खटल्याचं डिपार्टमेंट प्रोसिडिंगमध्ये कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही. तो डिपार्टमेंटमध्ये केलं जातं, त्यामुळे हे चुकीचं आहे. स्वतःविरुद्ध साक्ष सेल्फ इन्क्रिमेशन न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदपत्रे पुरावे अशा दोन्ही बाबतीत लागू होतं. हे बरोबर आहे. आणि स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यात लागू आहे नाही. ते फौजदारी खटल्यात नाहीये, दिवाणी खटल्यात आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी खटल्यात नाहीये, ते दिवाणी खटल्यात आहे. अशा दोन्ही खटल्यात लागू आहे. त्यामुळं हे चुकीचं आहे. बरोबर आहे फक्त. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर कोणते, तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. हे बरोबर आहे. 97 घटनादुरुस्तीने टाकला होता. ब मध्ये अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. 27 घटनादुरुस्ती तुम्ही जर वाचली तर त्यात ते लिहिलेले आहे. आता नुकताच हा 2023-22 क्वेश्चन आलेला आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटी असं क्लब करून हा क्वेश्चन बनलेला आहे आणि ते सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. शोषणाविरुद्धच्या हक्काच्या संदर्भात खालील विधाने कोणते आहेत, कोणते बरोबर आहेत. बरोबरला तुमचं गोल झालं पाहिजे. मानवी तस्करी आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध. बरोबर आहे. शोषण 23 कलम आहे त्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. कोणत्याही विषय धर्मात त्याचा नाही संबंध. म्हणजे एकच स्टेटमेंट फक्त बरोबर आहे. शोषणाविरुद्ध विचारले. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, भाषा, म्हणजे कोणते शब्द दिले आहे, धर्म, वंश, जात, भाषा या किंवा या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचित आहे. आता ह्या धर्म, वंश, जात आपण 15 मध्ये एकदा पाहिलं, पण इथं 15 कुठंच नाही. आणि 30 मध्ये आपण असं पाहिलेलं नाही. 28 मध्ये वेगळं कलम येते. मग 16 मध्ये पण नाहीये. मग 29 कलम आहे. 29 कलमांमध्ये आपण बघितलंय की राज्याकडून जाणाऱ्या एखाद्या राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणासाठी प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद 29 मध्ये. तुम्ही जर 29 कलम व्यवस्थित वाचलं तर तुमच्या हे लक्षात येईल. म्हणजे कलमामधले तुम्हाला डिफरन्स पण कळायला पाहिजे. नक्की कलमात आपल्याला विचारलंय काय. माझा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मूलभूत हक्कावर ज्या बरेच क्वेश्चन विचारलेत. खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना विचारात घ्या म्हणलंय, मग त्याला गोल झालं. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 प्रश्नानुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. आता 2 इथं पॉइंट आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. ह्या 2 संकल्पना आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना आम्ही USA कडून घेतली आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही जपानकडून घेतलेली. आता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही USA कडे, म्हणजे कायद्याची प्रोसेस व्यवस्थित फॉलो केली का नाही यानुसार तो कायदा व्हॅलिड आहे का नाही हे ठरतं. तर भारतात ही संकल्पना सुप्रीम कोर्टने सांगितलेली, पण अजूनही 21व्या कलमात प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ असंच दिलेलं आहे. पण कोर्ट निर्णय देताना याचा पण वापर करतं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ.
कोर्टाने सुप्रीम कोर्टने सांगितल्याप्रमाणे आणि USA कडून घेतलेली. पण आपल्याला प्रश्न हा याच्यावर विचारला 21व्या कलमात, आणि 21व्या कलमात हे लिहिलेलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत असं त्याला मराठीत म्हणलं जातं. म्हणजे दोन्हीतला डिफरन्स आहे. हे 21व्या कलमात अजून हे लिहिलेलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे लिहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या कायदा तो उचित आहे का अनुचित आहे हे नाही इथं चेक केलं जातं, पण तो प्रोसिजर बरोबर आहे का हे इथं चेक केलं जातं. पण इथं कायदा उचित आहे का नाही, लॉजिकच्या आधारे तो उचित आहे का नाही, इथं अमेरिकेत ते चेक केलं जातं. आणि मेनका गांधी खटल्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याला महत्त्व दिलं होतं कोर्टाने, सुप्रीम कोर्ट. पण 21व्या कलमात अजून प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ असंच लिहिलेलं आहे फक्त. त्यानुसार हा प्रश्न आहे. इथं मग काय लिहिलंय 21व्या कलमात कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय, कायद्याची योग्य प्रश्न नाही, कायद्याने प्रस्थापित पद्धती, त्यामुळे हे चुकीचं आहे. 21व्या कलमात अजून पण लिहिलेलं आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत असं लिहिलंय, आणि सुप्रीम कोर्टने सांगितलंय मेनका गांधी खटल्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची उचित प्रक्रिया. त्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं ठरतं. भारतीय आता हे चुकीचं, कोणते बरोबर नाही म्हणलंय, त्यामुळे डायरेक्ट हे उत्तर आपलं येऊन जातं. आता दुसरे स्टेटमेंट हे बरोबर आहेत आणि त्यात तेवढंही नाही. आता नेक्स्ट, योग्य विधाने ओळखा. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपयोग घेतात, बरोबर आहे. सर्व आपण नागरिक आहेत त्यामुळे सर्व नागरी अधिकार आपल्याला मिळतात. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकार आपल्याला मिळतात, हे दोन बरोबर आहे. आणि ब बरोबर आहे. आणि इथं ब नाही, इथं आणि ब, इथं आणि ब, इथं आणि ब. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकार घेतात, म्हणजे बरोबर आहे. परकीय व्यक्तींना पण सर्व नागरी अधिकार उपलब्ध असतात. हे भारताबद्दल नाही म्हणलेलं आहे, हे इन जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय, परकीय व्यक्तीला इथं मतदानाचा अधिकार असतो का, पार्टी स्थापन करण्याचा अधिकार असतो का, नाही ना. पण ते हे स्टेटमेंट क्लिअर कट चुकीचं आहे. त्यामुळे ड जिथं चुकीचं असेल ते गेले, हे गेले, हे गेले, बक्क बरोबर आहे. इतका सिंपल तो क्वेश्चन होता. घटनेच्या कलम 22, आता कलम 22 वर प्रश्न मी सांगितलं तुम्हाला, मूलभूत हक्कावर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे कलम 22 वर आणि 21 वर, 23 वर असे जे फेमस कलम आहेत त्यांच्यावर तुम्हाला सारखे प्रश्न दिसतात. 22 हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धते संबंधी क्वेश्चन आहे. तर त्या अंतर्गत किती दिवसाची स्थानबद्धता होऊ शकते, तर ती 3 महिन्याची होऊ शकते. हे तुमचं डायरेक्ट फॅक्ट आहे. पण घटना दुरुस्तीने 2 महिने केलेले आहे, पण ते अजून लागू नाही झालं, त्यामुळे 3 महिन्याची. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालील कोणत्या तरतुदी आहेत. आता हे लक्षात घेणं, कोणत्या तरतुदी आहेत भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या बाबतीत. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात, बरोबर आहे, मागू शकतात. कलम 32 वर हा प्रश्न आहे, घटनात्मक संरक्षणाचा अधिकार, कलम 32. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात परमादेश काढू शकते, बरोबर आहे. संसद 2/3 बहुमताने, जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल, घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते नाही. संसद कधीच मूलभूत हक्क निलंबित करू शकत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे क जिथं आसन ते सगळे चुकले, डायरेक्ट उत्तर येते. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू. आतापर्यंत आपण मूलभूत हक्कापर्यंत पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पाहण्यात येईल मार्गदर्शक तत्वे आणि तिथालचा पुढचा भाग. धन्यवाद.